श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि बरनौ रघुबर बिमल जशो जो दायको फलचारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवो कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधु भव दुःखहरे तुझवीन शंभो मज कोन तारी। महायोग पीठे तटे भीमरत्यमूरं पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो प्रथम
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हीच माझे सर्व जोडी विठ्ठल 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 कुंडलिक वरदेव ज्ञानदेव हरिनाथ हनुमान गुरु संत किशनगिरी बाबा वंशी महाराज भगवान बाबा वामन भाऊ महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज गोरक्षनाथ भगवान भगवान काल भैरवनाथ भगवान शाकंभरी माता भाई सब संतन की आवडी हीच माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा मागणीपर प्रकरणातलाच अभंग आहे. ज्या ज्या वेळे जगद्गुरु तुकोबाराय पंढरधीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जायचे जगाच्या बापाने खाली मान घालावी एवढे श्रेष्ठ साधू तुकोबा. पण एका एकादशीला दर्शनाला गेले जगाच्या बापाने वरती मान करावी तुकोबाला विनंती करावी तुकोबा मोकळ्या हाताने जाऊ नका तुकोबा काहीतरी मागा तुकोबा. तुकोबाने सांगितलं काही नको देवा सगळं काही दिलेलं आहे तू काही देऊ नको. नाही तुकोबा काहीतरी मागा तुकोबा नको देवा. बळजबरी झाली. तुकोबाने सांगितलं नको रे देवा काहीतरी मागा तुकोबा. आणि काय तुझ्याकडे देण्यासारखं देवा. कुंडल एकाचे पितांबर एकाच आहे मुकुट तिसऱ्याच आहे देण्यासारखं काय तुम्ही मागून तर बघा. तुकोबाला वाटलं आता संधीचं सोनं करावं माझ्याकरता काही नको देवा. द्यायचं असेल तुला तुझा विसर न भावा आयुष्यामध्ये तुझा विसर पडू देऊ नको देवा. विकू माझा झिरो केला तरी जमा आयुष्यामध्ये तुझा विसर पडू देऊ नको देवा. बरं तुकोबा माझा विसर नाही पडल्यावर काय करणार तुम्ही. गुण गायन आवडी तुझं गुणगान मी आवडीने गाईल. तुकोबांनी जगाच्या बापाला सांगावं मला माहिती आहे तुझं गुणगान आवडीने गायल्यानंतर तू सर्व काही देशील मला. 2 तास कीर्तन केल्यानंतर लोक 35, 40, 50, 60 हजार द्यायला तयार झाले. एवढा आयुष्यभर गुणगान गायलं तर सगळं काही देशील. पण एवढं धन नको संपदा नको मुक्ती नको द्यायची असेल तर काय दे. संत संग देई सदा संताची संगत दे. 3 गोष्टी जर देवा तुम्हाला दिल्या ना संताची संगत दिली तुझं गुणगान आवडीने गायलं आणि आयुष्यामध्ये तुझा विसर जर नाही झाला तर मी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे. तुका मने गर्भवासी सुखे घालावे आमासे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल भगवान हनुमान भाई सब अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आणि अगत्याचं आहे. किम कारणम तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. चालू असणारा 6 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह कैलासवासी अलकाबाई रंगनाथ वायकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा हा गोड सोहळा
आणि त्यानिमित्ताने आजचा 4थ्या दिवसाचं पुष्प गुंफण्याचं भाग्य मला लाभतंय. 2 वर्षापासून या घराण्याचं चाललं होतं, परंतु योग असे असावेत. यावर्षी त्यांनी मला संपर्क केला आणि अनिलजी महाराज हा माझ्या घरातला कार्यक्रम आहे. सुधीर दादा म्हणजे माझे मोठे बंधू आहे. हा लोकाचा कार्यक्रम नाही, घरातला कार्यक्रम आहे. यावर्षी त्यांचा खूप आग्रह होता. त्यांना म्हटलं काय हरकत नाही, 29 तारखेला आपण कीर्तन सेवा करू. आपल्याच आईच्या निमित्ताने आपण बोलावं, एवढा मोठा कीर्तनकार मी नाही महाराज. परंतु खरं सांगू का, त्या निमित्ताने उपलब्ध असणारे तुम्ही सगळे मंडळी. 5 वर्षापूर्वी प्रथम पुण्यस्मरण संपन्न झालं आणि त्याच्यानंतर हा सोहळा संपन्न होत राहिला. पण मला वाटलं नव्हतं एवढा गोड सोहळा होत असेल म्हणून. परमार्थ हा थाटात असावा इतके दिवस आम्ही बोलत होतो अनुराधाताई, पण आमच्या सुधीर दादाचा परमार्थ पाहिल्यानंतर परमार्थ किती थाटात असावं मग कळतं महाराज. मी आल्यानंतर आमच्या किशोर महाराजाला म्हटलं, पुढून येताना तेवढा मोठा सन्मान, त्या तुताऱ्या, ते वाजन, असं वाटलं 2 तास त्या चक्रा मारीतच राहावा. मी आज एक चूक केली महाराज, मी एकटा आलो. मला रथात बसल्यावर असं फील झालं महाराज. पुढं त्यांनी कलवऱ्या वगैरे सगळं मला आठवण झाली महाराज. खरंच खूप. मी आमच्या वहिनींना म्हटलं म्हणजे कोणती एवढी चूक नव्हती व्हायला पाहिजे, मी एकटा आलो. पण ठीक आहे, अतिशय गोड सोहळा. मी वेळेत सोडणार आहे, पण मी आनंद करता आजचं कीर्तन करतोय. बाकीचे कीर्तन मी कशासाठी करतो, परमार्थ कशासाठी करतोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती. पण आजचं कीर्तन जरी अभंगाकडे थोडं कमी गेलो होतं, पण आनंदासाठी आजचं कीर्तन मी करणार आहे. त्यानिमित्ताने उपस्थित असणारे सगळे मंडळी, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तुम्ही सगळे मंडळी, समोर बसलेले बरीच चेहरे मला परिचित आहेत. तुम्ही सगळे सज्जन माणसं आहात आणि सज्जनांची नावं घेतली का माणसाला पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे येता सज्जनांची नावे. पण दिलगिरी व्यक्त करतो वेळेअभावी, तुमचा कुणाचाही नामोल्लेख मी करत नाही. गायन सम्राट दोन्ही सिंह हे महाराज. सिंह मी का उपमा दिली, सिंहाची उपमा का दिली महाराज. हा सिंह हा जंगलाचा राजा असतो आणि ते राजाचे 2 तालुक्यातले 2 राजे. बाकीच्यासाठी सिंहासन तयार करायला लागतो. सिंह जिथं बसतो तिथं सिंहासन तयार होतं. त्यांची स्तुती म्हणून बोलत नाही. बऱ्याच वेळेस आमच्या भेटी झाल्या महाराज, पण अनेक लोकांनी मला ऐकलं. पण माझं असं आहे, मला त्यांच्या दोघांची गायन सुरू झालं का असं वाटतं ऐकतच राहावं महाराज, एवढं गोड. नाही तर कधी कधी चाल वाढल्यानंतर असं वाटतं कधी बंद होईल असं होतं. पण आज असं वाटलं होतं कधीपर्यंत चालेल, एवढं गोड गायन. एकदा जोरात टाळ्या वाजवा आमच्या किशोर महाराजासाठी, आमच्या प्रकाशजी गुरुजीसाठी. अतिशय गोड आहे. माहोल बनवावा तर त्यांनीच बनवावा. हां, 30 जूनला लग्न सोहळा समारंभ संपन्न झाला आणि त्या दिवशी त्या माणसाने माहोल केला होता. अजूनही मी व्हिडिओ दररोज पाहतो महाराज. म्हटलं माहोल बनवावं. भगवंत प्रत्येकाला वेगवेगळी कला देतो, तशी गोड कला त्यांनी गायनाची दिली. दोन्ही मृदुंग सम्राट महाराष्ट्रातील नामांकित आहे. अति गोड मृदुंगात साथ देणारे अनिलजी महाराज. परमपूजा आदरणीय चंदू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी महाराजही अति सुंदर आहे. उपस्थित असणारे श्रीराम महाराज, समोर उपस्थित असणारे परमपूजा आदरणीय, आज माझं परमभाग्य हरिभक्त परायण सुदर्शनजी महाराज शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्याही चरणी साष्टांग दंडवत. नवनागापूरला आपली भेट होणार होती, पण काही कारणास्तव नाही झाली. काल्याच्या कीर्तनात तुम्ही माझी आठवण काढली होती, पण दिलगिरी व्यक्त करतो. परमपूजा आदरणीय रामनाथ महाराज शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांनाही धन्यवाद. परमपूजा आदरणीय या ठिकाणी गायनाचार्य बाकी मंडळी, श्रीराम महाराज, त्यांच्या शेजारचे, समोर उपस्थित असणाऱ्या अनुराधाताई नागवडे या घराण्यावरती त्यांचं नितांत प्रेम आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका असणाऱ्या. बाकीचे सगळे मला जरी परिचित असले तर मला 10 वाजून 5-7 मिनिटांनी मला कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे. सिस्टीमे अतिशय गुढे उभा राहिलेले ज्येष्ठ श्रेष्ठ चित्रकार, पत्रकार, पुढे बसलेले, पाठीमागं बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, जेवून आलेले, उपाशी आलेले, आजच कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊन नाही देत ते, असे सगळे तुमच्या सर्वांच्या चरणी
मी ज्यांचा फेटा बांधलाय माझे गुरुवर्य शांती ब्रह्म महंत भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक ही पायावरी, मस्तक ही पायावरी, मस्तक ही पायावरी, एकदा जोरात त्यांच्यासाठी गाणाऱ्यासाठी टाळ्या वाजवा, त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा, त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहेत तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणले, सांगणारा थोडा येडपाटे का काय, सांगणारा हुशाराचे. 1 तासाती गोड चिंतन अभंग घेतलाय मागणीपर प्रकरणातला, हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. तुकोबांनी मागत असताना सांगितलं, देवा आयुष्यामध्ये सगळं नाही दिलं तरी जमन, फक्त तुझा विसर नको हे दान माझ्या पदरात दे. का बरं तुकोबाने असं मागितलं असेल? सगळं मागता येत होतं महाराज तुकोबाला, पण का बरं त्याचा विसर नाही मागितला? त्याचे अनेक कारण आहेत. पहिल्या चरणावरती मला बोलायचं, तुकोबा सांगतात तुझा विसरण व्हावा. आणि आयुष्यात सगळ्याला विसरायचं पण देवाला नाही विसरायचं. तुम्हाला पाया पडून सांगतो, सगळ्याला विसरा पण देवाला नका विसरू. हा, त्याला विसरल्यानंतर अनेक कारण मला सांगायचे. ताट जरी समोर आलं ताट, तरी देवाला हात जोडा आणि देवाला सांगा, देवा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं. त्याला हात जोड्याशिवाय कधी खायचं नाही. तुम्हाला पाया पडून सांगतो, ताट समोर आलं तरी देवाला हात जोडा आणि देवाला सांगा, देवा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं. त्याला हात जोड्याशिवाय कधी खायचं नाही. नाही तर त्याने लई लोकांना इथं शिट्ट्या टाकल्या महाराज, त्याचं काम कठीण आहे. हा, तुम्हाला देव जेवढा सोपा आवडतो तेवढा अजिबात समजू नका. 1000 रुपये जरी कमवले त्याचा वाटा त्याला देऊन टाका. त्याला दिल्याने काही कमी पडत नाही. किती मोठं करायचंय त्याच्या हातात आहे. या तालुक्यात मी भरपूर फिरलो महाराज. चंदू महाराज नगर तालुक्यात एक म्हण आहे गड्या, भगवान देता है तो छप्पर फाडके देता है ना म्हण. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है. एवढीच म्हण माहिती आहे तुम्हाला. त्याच्या पुढची आरती सांगू सांगू का? भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन लेता है तो चमड़ी उधाड़ के लेता है. उलटी वाचायची उलटी. जोपर्यंत तो देतोय तोपर्यंत नियतीने खा. एकदा जर त्याने घ्यायला चालू केलं त्या अंगावर कातड सुद्धा ठेवीत नाही. लक्षात ठेवा, द्यायचं काम पण त्याच्याकडे आणि घ्यायचं काम पण त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्याला दिल्याने काही कमी पडत नाही. पाया पडून सांगतो, आयुष्यात सगळ्याला विसरा, देवाच्या ठिकाणी देत चला. कोरोना नंतर आपल्याला देवाने जिवंत ठेवलं, याच्यापेक्षा काय उपकार करायला पाहिजे? याच्यापेक्षा काय उपकार? कोट्याधीश लोक गेले महाराज या जगातून. आता 2 महिन्यापूर्वी रतन टाटा नावाचा माणूस शास्त्री महाराज या जगातून गेला. काय कमी होतं? काय कमी काय होतं त्या माणसाचं? त्याने जर सांगितलं असतं आम्हाला 5000 कोटी रुपये देतो, एवढं विधानसभेचे इलेक्शन पाहून जाऊ दे म्हणलं असतं, काय जमलं नसतं का? नाही महाराज, ते मिनिटभर थांबत नाही कोणासाठी. पाया पडून सांगतो, त्या देवाचं काम कठीण आहे महाराज. त्याने द्यायला सुरू केलं ते लई देतं, पण त्याने जर काढून घ्यायला सुरुवात केली ते काहीच ठेवीत नाही. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आयुष्यात सगळ्याला विसरा पण देवाला नका विसरू. संध्याकाळी झोपायच्या अगोदर सुद्धा गोधडीवरती बसा, देवाला हात जोडा. देवाला सांगा, देवा आता झोपतोय पण सकाळी उठवायची जबाबदारी तुझ्यावर आहे. सकाळी उठल्यावर सुद्धा तिथंच बसा. 1 मिनिट देवाला हात जोडा, देवाला सांगा, रात्री जसं झोपवलं तसं सकाळी जसेच तसं उठवलं, धन्यवाद. नाही तर त्याने जर तसंच झोपून ठेवलं ना, त्याने जर सकाळी तसंच झोपून ठेवलं, आपल्याला जर जाग नाही आली तर दारात गर्दी जमती महाराज. ती पाहायला फक्त आपण नसतो. त्याच्यामुळं पाया पडून सांगतो, सकाळी उठल्यावर सुद्धा देवाला नमस्कार करा. घराच्या बाहेर निघताना सुद्धा देवाला सांगा, आता निघालोय पुन्हा जाणं, आणायची जबाबदारी तुझ्यावर. महाराज
देवाला विसरल्यानंतर किती हानी होती सांगा त्यांना. पचतील खाणी 84चा पचतील खाणी 84चा पचतील खाणी 84चा पचतील खाणी 84चा विसरली तया थोर झाली हनी विसरली तया थोर झाली हनी पचतील खाणी 84चा पचतील खाणी 84चा विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी पचतील मला विसरायचं नाही. तो बाकीचे सगळे महाराज मंडळी बाकीचे काय लोक नाहीत का महाराज. पण आमचा परिचय झाला कशामुळं ह्या कपड्यामुळं. आम्ही देवाचं नाव घेत रात्रंदिवस फिरतोय पळतोय महाराज. त्यांनी सेपरेट हॉल तयार केला महाराज मंडळीसाठी. कोणी जर आले तर त्या हॉलमध्ये त्यांनी आरामासाठी कशासाठी बाकीच्या लोकांसाठी का नाही आमच्यासाठीच का. आम्ही देवाचं नाव घेतो म्हणून त्याला आम्ही विसरत नाही. हे आम्हाला विसरत नाही. ज्या दिवशी आम्ही त्याला विसरलो त्या दिवशी यांनी सुद्धा आम्हाला रामराम घालायचं सोडून दिला. हे ठरलेलं का नाही ते महाराज. ते आमची सेवा का करतात महाराज. एवढी तुम्ही रथात मिरवणूक काढली एवढा गाजावाजा एवढ्या तुताऱ्या एवढे फटाके कशासाठी. आम्ही देवाचं नाव घेतो म्हणूनच ना. आम्ही देवाला विसरत नाही तर तुम्ही सुद्धा सामान्य जनता. आम्ही दोन शब्द कुठं गाडी थांबली तरी सरपंच साहेब भेटले तर चहा घेऊन जा जेवण करून जा. का बरं आम्ही काय तुम्ही पैसे देऊन दमलो का महाराज. कशासाठी. आम्ही देवाला विसरलो नाही तर देव आमची सगळं काळजी काही करतो. त्याच्यामुळे देवाला विसर आणि देव सगळं काही देतो महाराज. मनोभावी त्याचं नामस्मरण करा. देव सगळं काही देतो. मी कायम एक गोष्ट सांगत आलो. आजही मला तिकडं वळायचं थोडं. एका साधू महात्म्याला देव प्रसन्न कशाला होणं ऐका दादा. याला म्हणतात साधू महात्म्याने भजन करावं देवाने मागन ते द्यावं. सकाळी उठले साधू महात्मे पावसाळ्याचे दिवस आहे देवाचं भजन करण्यासाठी निघाले. हातामध्ये चिपळ्या गळ्यामध्ये विनाय आणि निघाल्यानंतर रस्त्याने निघाल्यानंतर त्या भगवान परमात्म्याचं देवाचं मनोभावे भजन करावं. श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 नारायण. नेमकी स्टँड वरती आले महाराज. आनंद भाऊजेचं हॉटेल दिसलं. हा संजीवनी हॉटेल दिसलं आणि मनात आलं देवा तुझं भजन करतो रे. पण आता समोर आताच नेटकेच हॉटेल उघडले. गरमागरम दूध किंवा चहा काहीतरी दिलं पाहिजे. गल्लास भरून जर दूध मला भेटलं देवा तर किती आनंद होईल. किती प्रेमाने मी भजन करेन देवा तुझं असं मनात आलं. आणि तेवढ्यात सुधीर राजनी आवाज दिला. ओ महाराज इकडे या. दूध घेणार का. साधू महात्म्याने विचार केला घेणार का तुम्ही देणार का. तुझी चिंता तासी सर्व तुझी चिंता तासी सर्व तुझी चिंता तासी सर्व तुझी चिंता आवडीने आवडने भावे हरि नाम घेसी आवडने भावे हरि नाम घेसी तुझे चिंता सर्व तुझे चिंता आवडने भावे हरि नाम आवडने भावे हरि नाम
जोरात टाळ्या वाजवा एकदा. मनात आलं साधू महात्म्याच्या महाराज दूध घ्यावं म्हणून आवाज दिला सुधीर भाऊनी. दूध घेणार का? साधू महात्म्याने सांगितलं तुम्ही देणार का? हो म्हणे. सकाळची वेळ एक ग्लासभर दूध दिलं. गरमागरम दूध गरम होतं म्हणून उपरण्याने असं साधू महात्म्याने हाताला धरावं आणि तो ग्लास असा तोंडाला लावावा. पहिला घोट चटका बसला महाराज आणि ग्लासभर दूध घेतलं. ग्लास असा खाली ठेवला. त्या साधू महात्म्याने आकाशाकडे पाहावं. देवा माझ्या मनात आलं दूध प्यावं म्हणून आणि त्यांनी मला फुकट दूध दिलं. 2 मिनिटं तुझं भजन गायलं. माझी इच्छा पूर्ण केली. धन्यवाद देवा. तिथून ग्लास खाली ठेवला. हॉटेलच्या बाहेर साधू महात्म्याने यावं आणि थोडं पुढे गेले. डाव्या हाताला एक जिलेबीचं हॉटेल दिसलं. गरमागरम जिलेबी. आता ग्लासभर दूध घेतलं. आता जर पावशेरीक जिलेबी खाल्ली तर दिवसभर मी देवाचं भजन गोड गाईन. भजन चालू आहे रस्त्याने. श्रीमन नारायण 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 भजमन नारायण नारायण नारायण. ग्लासभर दूध घेतलेलं आहे. पुढच्या हॉटेलला गेलं ना असं वाटलं पावशेरीक जिलेबी खावी. देवानी जर दिली तर मी आनंदाने याच्यापेक्षा जोराने भजन म्हणल असं मनात आलं. जिलेबीवाणीने पाहिलं. समोर त्या हॉटेलवाणीने सकाळी सकाळी 1 ग्लास दूध दिलं साधू महात्म्याला. फुकट दिलं. 100% त्यांचा त्याच्यामुळे गल्ला जास्त होत असेल या साधू महात्म्याला. आपण पण तेच प्रयत्न करून आपण पावशेरीक जिलेबी सकाळी सकाळी साधू महात्म्याला देऊन पाहू. साधू महात्म्याला जिलेबीवाल्याने आवाज दिला. ओ साधू जिलेबी खाणार का? साधूने सांगितलं तुम्ही देणार का? महाराज मनात आलो साधूच्या. लगेच जिलेबीवाल्याने बोलवलं. पावशेर जिलेबी अशी गरमागरम काढलेली कागदामध्ये टाकली महाराज. आणि ते गरम असल्या कारणाने कागदामध्ये टाकल्या कारणाने ते कागदाचे जे अक्षर आहे ते जिलेबीच्या काडीला चिटकले. असे तुम्हाला यात्रा आठवली असेल. आपण यात्रेच्या टायमाला खायचो महाराज. घाई असायची. गरमागरम जिलेबी हातात घेतली कधी पेपरचं कागदाचं महाराज अक्षर ते जिलेबीला चिटकले असे. पण ते खायला मजा असायची महाराज. ती पावशेर जिलेबी खाल्ली. असा कागद महाराज कागद असा बाजूला टाकला आणि त्या हॉटेलवाल्याचे धन्यवाद व्यक्त केले. साधू महात्म्याने आकाशाकडे पाहिलं. देवा दूध मागितलं 5 मिनिटाच्या आत दूध भेटलं. जिलेबी मागितली 5 मिनिटाच्या जिलेबी भेटली. देवा तुझे मनपूर्वक धन्यवाद. हातामध्ये चिपळ्या घेतल्या. श्रीमन नारायण 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 भजमन नारायण. पावसाळ्याचे दिवस महाराज झिमझिम झिमझिम झिम पाऊस सुरू झाला आणि पुढे जात असताना एक अघटित घटना घडली. काल लग्न झालेलं नवीन जोडपं नेमकीच गावातल्या देवताच्या दर्शनाकरता पायी पायी निघालेले. अशी छत्रीवरती धरलेली महाराज आणि थोडी थोडी झिमझिम चालू झालेली. रामकृष्ण थोडी थोडी झिमझिम चालू झालेली. नवरदेव नवरी चाललेले आहेत. नवरदेव नवरी चाललेले असताना महाराज साधू महात्मा इकडून बाजूने चाललेले असताना देवाचं भजन चालू आहे. काल लग्न झालेलं गावातल्या देवाचं दर्शन घ्यावं म्हणून गावामध्ये पायी पायी चाललेले नवरदेव नवरी. नवा शालू घातलेला आहे महाराज. एका बाजून नवरदेवाने हातामध्ये छत्री धरलेले. साधू महात्मा पळत चाललेले. पण सकाळची वेळ आहे. अवकाळी पावसाचे दिवस. झिमझिम झिमझिम पावसाची सुरू झाली आणि साधू महात्म्याच्या मनात एवढं देवाने आपल्याला दूध दिलं. देवाने आपल्याला जिलेबी दिले. ते देवाचं भजन मोठ्याने म्हणावं म्हणून डोळे झाकले. रस्त्याने पळत चाललेले असताना चिपळ्या वाजत असताना साधू महात्मा पळत चाललाय. नवरदेव नवरी साईडने चाललेली. अघटित घटना घडली. साधू महात्मा पळत असताना नेमकी गटारीत पाय पडला आणि ते पाणी त्या नवरीच्या शालूच्या अंगावरती उडालं महाराज. त्या शालूवरती उडालेलं पाणी पाहिलं आणि त्या नवरीला राग आला. अरे काल माझं लग्न झालेलं एवढा मोला मागाचा मी शालू घेतलेला नाही. वेडा आहे का खुळा? चालणं सुद्धा कळत नाही. पळत चाललाय. ते गटारीत पाय पडला आणि ते पाणी माझ्या नव्या शालूवरती उडालं. नवऱ्याला सांगितलं हो तुम्हाला काही दिसतं का नाही? त्या माणसाने माझ्या अंगावरती शालूवरती पाणी उडालं. त्याला शिक्षा द्या. हातातली छत्री त्या बायकोच्या हातात दिला तर नवरदेव मुलगा पळत आला महाराज. साधूचा असा हात ओढला. कडाड दिशी कानाखाली लावली. पाचीचे पाची बोट गालावरती उमटले साधू महात्म्याच्या. साधू महात्म्याने देवाकडे पाहिलं. देवा दूध मागितलं दूध दिलं. जिलेबी मागितली जिलेबी दिली. हे न मागता कस काय दिलं? ऐका थोडं ध्यान करून कीर्तन ऐका. दूध मागितलं दूध दिलं. जिलेबी मागितली जिलेबी दिली. हे न मागता कस काय दिलं देवा? हे पाची बोट गालात उमटली रे. हे न मागता देवा दिलं कस काय? साधू महात्म्याने विचार केला. देवा तुझ्या मनात काहीतरी असं दिलं ना चांगल्या करताच दिलं असं. महाराज जे मागच्या मिनिटाचा विचार करत दुसऱ्या मिनिटाला साधू महात्म्याने भजन चालू केलं. श्रीमन नारायण नारायण नारायण. जे मागच्या मिनिटाचा विचार करत नाही वर्तमान काळ आनंदात घालतात याला साधू म्हणतात. आपण मागचं आठवलं का आपल्याला दुःख आहे आयुष्यामध्ये. मागचं आठवायचं नाही. वर्तमान काळ आनंदात घालायचं.
एवढ्या बाबतीत माता भगिनी तुमचं काम अवघड आहे. तुम्हाला मागचं आठवल्याशिवाय दिवसच जात नाही. मागचं आठवल्याशिवाय दिवसच जात नाही. 4 जण एकत्र येऊ द्या, मागचं काही काय ना 100% आठवणार. मागचं आठवायचं नाही. आयुष्य जर आनंदात घालायचं असेल, वर्तमान काळ आनंदात जा. आजच्या परिस्थितीचा आनंद घ्या प्रत्येक क्षणात. अरे दुसऱ्या मिनिटाला आटी घेऊन मरावं लागतं, काय घेऊन बसली तुम्ही? प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, मागचा आठवत बसू नका. साधू महात्म्याने विचार केला, देवाच्या मनात काहीतरी असेल, चांगल्या करता केलं असेल, पुन्हा भजन सुरू केलं, देवा तरी तुझे धन्यवाद. माझ्या गालात मारली तरी तुझे धन्यवाद. महाराज ऐका ना, त्या नवरी मुलीला आनंद झाला. माझ्या नवऱ्याने ऐकलं, 5 बोट साधूच्या गालावरती ओढले. महाराज जवळच घर होतं, बंगल्याच्या आतमध्ये प्रवेश झाला. परंतु नवरी मुलीने पाहिलं, वरचा दरवाजा, बेडरूमचा दरवाजा उघडा. आपण दर्शनाला गेलो, ते बेडच्या रूम मध्ये पाणी गेलं असेल म्हणून घाईघाई नवऱ्याला सांगितलं, अहो ऐका ना, वरचा दरवाजा आपल्याकडून उघडा राहिला होता, पळत जा जिना चढून आणि पटकन तो दरवाजा लावून घ्या, या पावसाचं पाणी आतमध्ये जात असेल. म्हणून तो नवरदेव मुलगा पळत निघाला, पण दरवाजा लावला. जिना खाली उतरत असताना पाय सटकला, धाडकन पडला आणि जागेवरती गेला. बायको पळत आली, त्याला हालून उठवत होती. अहो उठाना उठाना, काय झालं तुम्हाला? म्हणून आसपास महाराज आरडाओरडा केला. बाकीच्या मंडळीला बोलवलं, काय झालं? आता चांगले होते, हे बोला नका म्हणून. बाकीचे मंडळी आले, हाताची नाडी चेक केली. पोरग जागेवरती गेलेलं आहे, नवरदेव मुलगा जागेवरती गेलेला आहे. आरडाओरडा झाला, पण 4-5 टवाळ पोरांनी पाहिलं होतं, हे पोरग आता चांगलं होतं. या साधूच्या कानाखाली मारले, 100% साधूने शाप दिला आणि पोरग जागेवर गेलं. 100% घडलं. टवाळखोर पोरांनी साधूला असं गोल रिंगण घातलं. आणि साधू महात्म्याला विचारावं, का हो, का त्या पोराला शाप दिला? पोरग जागेवरती गेलं ना. साधू महात्म्याने सांगितलं, कोणतं पोरग? अहो हे नवरदेव मुलगा. आणि मी कुठे शाप दिला? तुम्ही कुठे शाप दिला? अहो तुमच्या कानाखाली मारली त्याने. हो, पण का मारली हेच माहिती नाही मला. शाप देण्याचा नंतरचा प्रश्न आहे. का मारली ते तर सांगा ना. का कानाखाली मारली याचा सुद्धा पत्ता नाही मला. नाही माहिती तुम्हाला? अहो तुम्ही पळत येत होते, देवाचं भजन करत होते, गटारामध्ये पाय पडला, त्याच्या बायकोच्या अंगावरती शालूवरती पाणी उडालं, म्हणून त्याला राग आला. तिने सांगितलं आणि तो पळत आला आणि तुमच्या कानाखाली मारली, म्हणून तुम्ही शाप दिला. तुम्ही सांगितलं असं झालं होय. मी नाही शाप दिला रे बाप्पा. मग कोणी शाप दिला? पोरग गेलं कस काय? साधू महात्म्याने जे उत्तर दिलं ते घरी घेऊन जा गड्या. साधू महात्म्याने सांगितलं, त्यांनी माझ्या कानाखाली का मारली? त्याच्या बायकोच्या शालूवरती पाणी उडालं म्हणून त्याला राग आला. ते त्याची प्रियसी आहे, त्यांचं काल लग्न झालेलं आहे. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिने धारण केलेलं आहे. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिने धारण केलं म्हणून तिच्या अंगावरती पाणी उडालं, तर त्याला एवढा राग आला म्हणून त्याने माझ्या कानाखाली मारली. कारण तो तिच्यावरती प्रेम करतोय, तो तिचा प्रियकर आहे. त्याच्या नावाचं मंगळसूत्र त्यांनी गळ्यात धारण केलेलं आहे म्हणून तिला त्रास झालेला त्याला सहन झाला नाही ना. ऐका पोरांनो, आम्ही पण त्या जगाच्या बापाचं मंगळसूत्र गळ्यात धारण केलेलं आहे. तिच्या अंगावर उडालेलं पाणी त्याला सहन झालं नसेल, कारण तो तिच्यावरती प्रेम करतो. आमचंही देवावरती प्रेम आहे. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिने धारण केलं म्हणून तिला झालेला त्रास त्याला सहन झाला नाही म्हणून त्याने माझ्या कानाखाली मारले ना. मला झालेला त्रास मी ज्याच्या नावाचं मंगळसूत्र धारण केलं त्याला सहन झालं नाही म्हणून त्यांनी शिक्षा दिली. महाराज देवाचा विसर नाही झाला तर देव आपोआप सगळे कामं करून घेतो. जगद्गुरु तुकोबारांनी, मला शॉर्टकट मध्ये बोलायचंय, ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराला विनंती केली जगाच्या बापानी, काहीतरी मागा, माझ्याकरता काही नको, द्यायचं असेल तर तुझा विसर आयुष्यात नको, हे दान माझ्या पदरात दे. त्याचं वर्णन
तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुकोबाला माहिती होतं त्याचा विसर नाही झाला का सगळा करता करविता तू आहे. मग तुझं गुणगान आम्ही आवडीने गाऊ. मग त्याच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे का? महाराज या जगात एक गोष्ट मोठी देवापेक्षा. तुम्ही म्हणाल देवापेक्षा काय मोठं आहे? देवाचं नामस्मरण मोठं आहे महाराज. गगनाहुनी वाढ नामाहे नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. बरं ते नामस्मरण घ्यायला काय काळ वेळ लागतो का? काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही दोन्ही पक्षांचा उद्धार सांगितलं. आता 3 पक्ष एकत्र आले त्या पक्षाविषयी नाही बोलत मी. 2 पक्ष आपला पक्ष आणि पितृ पक्ष. आपण इथं भजन केलं पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा एवढी भजनात ताकद आहे. आता भगिनी पुरुष मंडळी माझं पाया पडून सांगणे तुम्हाला रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. किती ताकद आहे. तुम्ही सगळ्यांनी रामकथा श्रवण केली गड्या. रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड तरले का नावाने दगड तरले? बोला बोला. नावाने. राम नाव टाकायचं दगड टाकायचा. राम नाव टाकायचं दगड टाकायचा. दगड तरत होता. पूल तयार होत होता. रामाचं लक्ष गेलं माझ्या नावाने दगड तरतात तर माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून पाहू. हा पण इकडं तिकडं पाहिले सगळे माकडं सगळे वानर नको म्हणे. एवढ्या लोकात प्रयोग करायला नको म्हणे. मोठ्या लोकांचं एक लक्षण सांगू का मी तुम्हाला? मोठे लोक कधी लोकांतात प्रयोग करत नाही. मोठे लोक एकांतात प्रयोग करतात. हे मोठ्या लोकांचं मेन लक्षण. मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करत नाही एकांतात. एक तर पहाट शपथ घेते नाही सक्सेस झाली तर दिवसा घेते. आलं तुमच्या लक्षात. मला शूटिंगमुळे जास्त बोलता येत नाही. हे मोठ्या लोकांचे लक्षण आहे महाराज. प्रभू रामचंद्राला दुपारी वाटलं होतं दगड टाकून पावा. नाही टाकला. सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता उठले. समुद्राच्या कडाला गेले. साऊंड एवढा दगड घेतला जसा टाकला तसा बुडाला. तुम्ही थोडा हळूच टाका. पाण्याचा अंदाज घ्या मग टाका. विनोदाचा भाग सोडून द्या. रामाला वाटलं जास्त जड असेल म्हणून बुडाला असेल. दुसरा छोटा पाहून घेतला. दुसरा टाकला. दुसरा बुडाला. तिसरा टाकला. तिसरा बुडाला. 5 दगड बुडाले. 5. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं हो. आपली फजिती कोणी पाहिले का म्हणून प्रभू रामचंद्र असे पाठीमागं वळाले. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे किशोर महाराज. पोरं जर असे मोटरसायकल चालले रस्त्याने कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम झालेली असू द्या रस्ता ओला असू द्या. पोराचं मोटरसायकल सटकली बरोबर रपकन पडलं ते किती लागलं ते नाही पाहत. काय पाहत? अंगास. आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहत मग किती गुडघे फुटली ते पाहत. तसंच झालं महाराज. रामाला दगड बुडाल्याचं वाईट वाटलं नाही. आपली फजिती कोणी पाहिली प्रभू रामचंद्र असे पाठीमागं वळाले तर हनुमानजी उभंच होते. हनुमंताला विचारलं तुम्ही कधी? ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. ते गोड कथा आहे महाराज. माझ्या मारुत राहायच्या. मला आवडणारी देवता हनुमानजी. माझी मला संकटातून बाहेर कोणी काढलं असेल तर मारुत रायाने. हनुमानजीला असं जवळ घेतलं. प्रभू रामचंद्राचा लय गोड संवाद आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. प्रभू रामचंद्राने विचारावं मारुती काल तुम्ही माझं नाव टाकून दगड टाकत होते. दगड पाण्यात तरत होता. पूल तयार झाला. आज मी स्वतः राम आहे. माझ्या हाताने का दगड तरत नाही? माझ्या हनुमानजीने 2 कारणं सांगितले.
एवढे 2 कारण घरी घेऊन जायचे, आजचं कीर्तन सक्सेस. पहिलं कारण सांगितलं हनुमानजीने, देवा तुमच्या हाताने पाण्यात दगड का बुडतात त्याचं पहिलं कारण आहे का बुडतात पाण्यात दगड तुमच्या हाताने त्याचं पहिलं कारण. देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यामध्ये दगड टाकत होतो, दगड पाण्यावरती तरत होता. देवा वाक्य लय गोड्या, घरी घेऊन जा सगळे. का बुडतात पाण्यात दगड तुमच्या हाताने. देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यामध्ये दगड टाकत होतो, दगड पाण्यावरती तरत होता. देवा आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दगड पाण्यात टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकडे मेघ श्यामा. देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे आणि नावातच जास्त ताकद पाहिजे. साधं बिस्लरीचं पाणी होतं हे साधं. विराट कोहलीने त्या बाटलीने नुसतं हात लावला 800 रुपये लिटर पाणी झालं ते. याला नावाचा ब्रँड म्हणतात. हे जे जॅकेट घातलं ना मी, हे जॅकेट हे मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. ऐकताय ना तुम्ही सगळे. हे जॅकेट आमच्या शास्त्री महाराजांचं जॅकेट मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. महाराष्ट्रात कोणत्या दुकानात जा त्याला मोदी जॅकेट नाव पडलं. याला ब्रँड म्हणतात, ब्रँड. पाया पडून सांगतो पोरांनो, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. क्लास 1 क्लास 2 गावात आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. पोरांनो आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे गावात. भाऊकी एवढी जळाली पाहिजे का मागून पुढून धूर निघालं पाहिजे, एवढी जळाली पाहिजे. तुम्ही एकदा नावाचा ब्रँड करून पारे. कोण म्हणतं पोरगी भेटत नाही, लाईन लागते महाराज. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या, सगळ्या गोष्टी. 2 महिन्यापूर्वी तुम्ही बिग बॉस नावाची मालिका पाहिली. कोण झालं बिग बॉस विनर? सूरज चव्हाण. त्याचं तोंड तरी आहे का नीट? अरे तुमच्या सोनेवाडीतून सुद्धा कुणी पोरगी दिली नसती त्याला. पण महाराज त्याच्या गावात माझं कीर्तन झालं. चंदू महाराज गणपती बाप्पाची कृपा झाली ना, स्टार झाला. रील स्टार वर फिल्म स्टार पहिल्यांदा कोणतरी झाला. नाही तर झापूक झुपूक शब्द तरी माहिती होतं का तुम्हाला? पिक्चर निघाला 25 तारखेला झापूक झुपूकवर. गोलीगत धोका काय, बुक्की टेंगुळ काय, XQ YQ झेडकू कुठून आणलाय गाड्याने फॉर्म्युला काही माहिती नाही. अरे मी स्वतः मॅथमॅटिक्सचं मास्तर, मला अजून मेळ लागन त्या फॉर्म्युलाचा. पण स्टार झालं का काही विकत हो, काही विकत. साधा सूरज चव्हाण हसला आणि व्हिडिओ पडला इंस्टाग्रामला तरी मिलियन्समध्ये व्ह्यूज आहे त्या पोराचे. मागच्या वर्षी सूरज चव्हाण आळंदी सोहळ्याला आला होता. गर्दी होती अनिल महाराज म्हणून तो लाईनीत उभा राहायला 18 तास लागले दर्शनाला. या वर्षी आमच्या दिंडीचं समाधी सोहळ्याचं माझं असं कीर्तन चालू होतं. सूरज चव्हाण आला, सिक्युरिटी सहित खाली उतरला, 5 मिनिटात मंदिरात गेला. ब्रँड. सगळ्या गोष्टी नावावरती चालू आहे. पाया पडून सांगतो, नाव देवाचं तसंच आहे ना. देवाच्या हाताने नाही दगड तरले, देवाच्या नावानेच दगड तरले. याच्या पुढे बोलू का थोडं? बसलेल्यापैकी मी एखाद्याचं नाव कीर्तनात घेतलं, तुमची किती छाती फुगती? ओय बसलेल्यापैकी एखाद्याचं नाव कीर्तनात घेतलं, तुमची किती छाती फुगती? सामान्य माणसं जर आपल्या नावाचं एवढं भूषण असन तर त्या देवाला त्याच्या नावाचं किती भूषण असन कधीतरी विचार करा. याच्या पुढे जाऊन बोलतो अजून. चला तुम्ही त्याच्या नावासाठी धावपळ करा की तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो. तुम्ही त्याच्या नावासाठी धडपड करा तर तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो. आता अक्षय महाराज उगले कोण आहे काय काय माहिती होतं या परिसराला? तुम्ही 15 दिवसापूर्वी ते बॅनर लावले, फोटो लावले, खाली माझं नाव टाकलं, त्याच्यामध्ये खाली गावाचं नाव टाकलं. मी कशाला आलो महाराज इथं? देवाचं नाव घ्यायला आलो. कधी आलो? आज आलो. किशोर महाराज मी आज देवाचं नाव घ्यायला इथं आलो. त्या देवाने 1 महिन्यापूर्वीच्या बॅनरच्या माध्यमातून माझं नाव या परिसरात मोठं केले. देवाची कला आहे. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. तुम्हाला कोण ओळखतं महाराज? ननंद भाऊजाई हॉटेल म्हणलं का त्या मेहकरी फाट्याचं ध्यान होत आहे. नावावरती सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. नावाचा ब्रँड तयार करा. देवाचं तसंच, देवाच्या हाताने नाही दगड तरले, देवाच्या नावानेच दगड तरले. याच्या पुढे बोलतो अजून. चला पहिलं कारण संपलं. दुसरं कारण, माझ्या हाताकडे लक्ष द्या. हनुमानजींनी सांगितलं तुमच्या हाताने दगड का बुडतात त्याचं दुसरं कारण. देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले. देवा वाक्य लय गोड आहे. का बुडतात देवा तुमच्या हाताने पाण्यात दगड? देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले. देवा तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले. देवा माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना. देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं? बोला बोला. देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय. देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील. हे तितकंच खरं आहे. मग देवाने तुम्हाला धरावासाठी वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन करायला तुमचं जातं काय? मी म्हणत नाही 24 तास मंदिरात बसा, 24 तास देव घरासमोर बसा, अजिबात नाही. माता भगिनी झाडून घेताना देवाचं नाव घ्या, सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या, लेकराचा मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला दिवसभर संध्याकाळी झोपाच्या अगोदर गोधडीवरती बसा, 1 मिनिट डोळे झाका. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. हे नारायण नारायण श्रीमन्नारायण
माता भगिनी सगळ्यांनी एका स्वरात टाळी 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 शाबास नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 भज नारायण 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 अग्नि नारायण 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 अग्नि नारायण 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 राधे नारायण 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 जय हो नारायण 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 कृष्ण भगवान की असं वाटत नाही सोनेवाडीत कीर्तन आहे, असं वाटतं पंढरपुरात कीर्तन आहे. महाराज भगवंताच्या नामस्मरणात जेवढी ताकद तेवढी जगात कशात नाही. तुम्ही म्हणाल आम्ही IT क्षेत्रामध्ये काम करतो, आम्हाला मिनिटभर वेळ नाही देवाचं नाव घ्यायला, आम्ही कधी घ्यायचं. तुम्हाला एक सोपा पर्याय सांगतो. बसलेल्यापैकी प्रत्येकाकडे मोबाईल आहे. उद्यापासून एवढा संदेश फॉलो करायचा. 6 वर्षाचा सप्ताह सार्थक झाला. तुम्हाला फोन आल्यानंतर काय म्हणता तुम्ही? काय म्हणता? हॅलो म्हणता. उद्यापासून हे बंद करून टाकायचं. फोन आला काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. हां, फोन आला रामकृष्ण हरी. तुम्हाला जो देव आवडतो, गणपती बाप्पापासून खंडेरायापर्यंत जो देव आवडतो त्याचं नाव घ्या. फोन आला जय श्रीराम म्हणा, फोन आला ओम नमो नारायण, फोन आला जय माता दी म्हणा. जो देव आवडतो, जे संत आवडते त्यांचं नाव घ्या. गड्या हो, 200 फोन आले ना तुम्हाला दिवसभराचे 200, तर 200 वेळेस देवाचं नाव तुमच्या मुखात येईल. आणि 200 वेळेस देवाच्या नावाचे सेविंग करून पहा, मग त्याचा व्याजदर कसा भेटतो मग तुम्हाला कळेल. आणि हॅलो नावाची पद्धत कधीपासून सुरू झाली माहिती आहे तुम्हाला? हॅलो नाव कोणाचं माहिती आहे तुम्हाला? तुमच्या माहिती करता सांगतो. ज्याने फोनचा शोध लावला ना, त्याच्या प्रेयसीचं त्याच्या बायकोचं नाव हॅलो होतं महाराज. त्याने पहिला फोन त्याच्या बायकोला लावला होता, तेव्हापासून ते हॅलो नावाची पद्धत सुरू झाली. आणि पुरुष मंडळी, ती त्याची बायको होती. ती त्याची बायको होती. तुम्ही दिवसभर तिचं नाव काय घ्या मला काही कळत नाही. यांच्याकडे लक्ष द्या, उद्यापासून हे बंद करून टाका. एवढा जरी संदेश माझा फॉलो झाला तरी सप्ताह सार्थक. काय केलं महाराज संत परंपरेने? घराघरापर्यंत भगवंताचं नामस्मरण पोहोचवण्याचं काम केलं. तुम्ही आज राऊत महाराजांची तारीख घ्यायला गेली, बाबा काय करतात? वह्या देतात तुम्हाला लिहायला. 2 कोटीचा जप लिहून द्यायचा गावाने, त्या दिवशी मी गावात येईल. म्हणजे घराघरापर्यंत नामजप पोहोचवण्याचं काम बाबा करतात. उगले महाराजाला तेच करायचं, फक्त सोप्या भाषेत करायचं. याला सहज बोलणे हितोपदेश म्हणतात. चालता बोलता देवाचं नाव घ्या. उद्या 5 वेळेस तुम्हाला देवा फोन आले आणि माझं ध्यान झालं, उगले महाराजांनी सांगितलं फोन उचलायच्या अगोदर एकदा जय श्रीराम म्हणायचं, बास कीर्तन सार्थक. महाराज भगवंताचं नामस्मरण उगच गुण गायी आवडे. तुकोबाने का त्याचा विसर नाही करायला सांगितलं त्याचे कारण सांगतोय मी. आणि अक्षय महाराज उगलेनी जास्त पुराणातली उदाहरणं कधी कीर्तनात दिले नाही, आणि मी देणार पण नाही. तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण देतो. नामस्मरणाची ओरिजिनल ताकद पाहायची असेल, 10:15 माझं कीर्तन संपलं, सगळा कार्यक्रम उरकला. यूट्यूबवरती जा, इंस्टाग्रामवरती जा, आणि ओरिजिनल नामस्मरणाची ताकद पाहायची असेल तर एक नाव सर्च करा, चंदू महाराज प्रेमानंद शास्त्री म्हणून एक नाव सर्च करून पहा. 17 वर्षापूर्वी त्या महात्म्याच्या किडन्या गेल्या ताई. 17 वर्षापूर्वी डॉक्टरनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती. तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, तुम्ही 2.5 महिन्याच्या वरती 1 तासभर जगू शकत नाही. सर्टिफिकेट हातामध्ये घेतलं, पण परिस्थितीने गरीब असणारे प्रेमानंद शास्त्रीने हॉस्पिटलच्या बाहेर यावं आणि आकाशाकडे पाहून प्रेमानंद शास्त्रीने देवाला सांगावं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू आहे, देवा हे पार्ट निर्माण करणारा तू आहे. डॉक्टरनी फक्त मला 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितले, मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नसेल, लिहून दिलंय देवा. पण तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहित आहे. पण या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज तुला आजपासून, तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे आता दुनियाला दाखवून देतो. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितलं ना, मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नसेल, लिहून दिले ना. आजपासून एका किडनीला राधा नाव देतोय आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतोय. 17 वर्ष झाले जत्रा. जगातले सगळ्यात जादा फॉलोवर जर कोणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे आहे. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली माहिती आहे. परवा दिवशी त्याची बायकोन तो लाईन लावून दर्शनाला होता. विराट कोहली
अरे तो एक इंस्टाग्रामला एक फोटो टाकायचे मीडियावाले कोण 10 कोटी रुपये घेतोय, त्यो लाईन लावून दर्शनाला होता. आपल्या 3 एकराचा 2 गुंठ्याचा कुठं झेंडा लावता महाराज. चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार घालायला आला का तो. शास्त्री महाराज मी पारनेरमध्ये 5,500 पोरांचा ग्रुप बनवला. एक व्यसनापासून पोरांनी लांब राहायच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. त्यातले 150 पावणे 200 पोरं मी वृंदावनला पाठवले होते. पोरं दर्शन करून आल्यानंतर मला सांगत होते, उगले महाराज रात्री 1:30 पावणे 2 वाजता आम्ही प्रेमानंद शास्त्री महाराजांच्या दर्शनाला गेलो म्हणे. पण रात्री 1:30 वाजता 25-30 हजार लोक दर्शनाला थांबले होते. रात्री 1:30 वाजता. अरे पावणे 2 वाजता शास्त्री महाराज असे कुटियाच्या बाहेर निघाले म्हणे. उगले महाराज पिवळं वस्त्र परिधान केलं होतं त्या दिवशी त्या महात्म्याने. पावणे 2 वाजता कुटियाच्या बाहेर पाऊल टाकला. राधे 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 बोल. राधे 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 राधे. पावणे 2 वाजता 25,000 लोकांनी दर्शन घ्यावं. अरे ज्या माणसाची डॉक्टरनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती, 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही, याला भगवंताच्या नामस्मरणाची ताकद म्हणतात. म्हणून तुझा विसर न व्हावा. का तुकोबाने मागणं मागितलं असेल, त्याचा विसर नाही झाला तर तुकोबाला माहिती शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत ठेवायची ताकद त्याच्यात आहे. म्हणून त्याचा विसर न. परीक्षिती राजाचं संरक्षण कसं केलं महाराज. उत्तराने रडावं महाराज, मोठमोठ्याने वरडावं. काया जळायला लागली उत्तराची आणि जगाचा बाप द्वारकेकडे निघाला. उत्तराने आवाज दिला तर स्वतः आतमध्ये जाऊन गर्भाचं रक्षण केलं. त्याच्यानंतर परीक्षिती जन्माला आला. जगाचा बाप सगळ्या चिंता दूर करणारा महाराज. फक्त त्याचं नामस्मरण त्याला आवडतं, बाकी काही आवडत नाही. घेसी तेव्हा दिसे असं एक प्रमाण आहे. त्याचं नामस्मरण घेतलं ते सगळं काही देतो. पण आपण उलट मागतो महाराज. मी मागणी पर अभंग घेतलाय. आता समजा तुमच्या गावातलं मंदिर आहे, तुम्ही मंदिरात दर्शनाला निघाले, जाताना 20 रुपयाचं नारळ घेतलं, 10 रुपयाची खडी साखर घेतली, 50 रुपयाचा महाराज हार घेतला, 20 रुपयाचे पेढे घेतले. सगळं मटेरियल किती रुपयात झालं बोला? किती रुपयात झालं? 100 रुपयाचं. 100 रुपयाचं मटेरियल तुम्ही देवापुढे ठेवलं आणि 100 रुपयाच्या मटेरियलमध्ये देवाला किती लाखाचं मागितलं? अय किती लाखाचं? मग देणारा येडा आहे, मागणार येडा आहे. कस काय देईल महाराज देव? लोक म्हणते त्यांना एवढं कस काय देतो देव? याच्यामुळे देतो महाराज. ते वर्षातून एकदा दान पण करते. तेवढंच दान द्या, धन मिळेल. ध्यान करा, भगवंत मिळेल. विठ्ठल विठ्ठल. एवढा खर्च करणं म्हणजे काय एवढी सोपी गोष्ट आहे का महाराज? एक मर्क्युरी लावायची तर 10,000 रुपये घे देते. आता हे फोकस 2 किलोमीटर जाते. एवढा खर्च करते ते, म्हणून देव वर्षभर देतो त्यांना. आणि देवाच्या नावाने खर्च करते. दुसरा कार्यक्रम ठेवता आला असता त्यांना. ह्या पाटला ऐवजी पाटलीन पण बोलीत आली असते. पण नाही, आपण हिंदू धर्मात जन्माला स्वाभिमान अभिमान त्या माणसाला. महाराज आमची पहिली भेट झाली महाराज. आमचे टांगळ साहेब कुठे गेले? इथं बसलेले. त्यांची इथं कार्यक्रम झाला आणि मी तुमच्याकडे थांबलो. पण महाराज रक्ताचं नातं नसेल आमचं, पण रक्ताच्या पलीकडचं नातं आहे. ओरिजिनल मोठ्या भावासारखं ते माणूस माझ्यावरती प्रेम करतो. त्यांचे वडील इथं समोर बसलेले. ज्या दिवशी त्यांनी मला कार्यक्रमाला फोन केला, उगले महाराज तारीख 1, म्हटलं सुधीर भाऊ माझ्या घरचा कार्यक्रम येतो. आईसाठी कार्यक्रमाला यायचं नाही, मग यायचं कोणासाठी? हां महाराज हे जपलं पाहिजे. पैसा म्हणजे सगळ्या काही गोष्टी नाही, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही इथपर्यंत ठीक आहे. पण या जगात माणसं आपले करायची ताकद पाहिजे. येता जाता रात्री 2 वाजू द्या, 3 वाजू द्या, कोणतेही महाराज मंडळीने त्यांना संपर्क करा. महाराज पाया पडून सांगतो, चला माझा विस्तार होईल, मला वेळेत संपवायचा प्रयत्न मी आज करणार आहे. मला सांगायचं तुम्हाला प्रेमानंद शास्त्रीला जिवंत ठेवले. याच्या पुढचं थोडं बोलतो अजून. बसलेल्यापैकी तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगू की एखादा? कोणाला ऐकायचं? करा बरोबर बोट. कोणालाच नाही. सगळ्याला ऐकायचं, कोणालाच मोरू वाटत नाही. तुमचा भ्रम आहे फक्त काजू बदाम खाल्ल्याने माणसाचं आयुष्य वाढत. डोक्यातून काढून टाका. लिसन टू केअरफुली एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगतो. तुमचा जो श्वास चालू आहे ना, श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल तर काळाची ताकद नाही महाराज तुमच्याकडे पाहिजे. फक्त श्वासागणिक पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय राधे 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 राधे, श्वास बाहेर सोडताय नारायण नारायण नारायण, श्वास आतमध्ये घेताय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, श्वास बाहेर सोडताय राधे 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 राधे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 महिना बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 6 महिने बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 वर्ष बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत? लय लांबचं उदाहरण देत नाही तुम्हाला. नगरमध्ये 4 व्हीलर गाडी घेऊन जा.
सोलापूर पंढरपूर रस्त्याला गाडी घ्या, मध्ये मांदळी नावाचं गाव लागेल. आत्मारामगिरी नावाचे साधू आहे, कित्येक वर्ष झाले काही नाही खाता पिता साधू जिवंत. ही नामस्मरणाची ताकद. ओरिजिनल देव पाहायचा असेल तर जा कधी मांदळीला. भगवान शंकराचा अवतार आत्मारामगिरी बाबा महाराज. एक तास एका अंगावर झोपलो किशोर महाराज आपण तर पाठीला कळ लागते हो. प्रकाश गुरुजी 2 दिवस काही खाल्ले नाही तर चेहऱ्यावर सुरकुद्या पडतात आपल्या. कित्येक पुरे झाला अन्न पाण्याचा त्याग आहे. चेहरा कसा आहे. आता 4 दिवसापूर्वी सिंदा नावाच्या गावात मी कीर्तन केलं कर्जत तालुक्यात आणि येताना बाबांच्या दर्शनाला थांबलो. माझं श्रद्धास्थान आहे ते. मी शंकराचा अवतार का म्हटलो बाबा राजा ऐका. मी आतमध्ये दर्शनाला गेलो बाबांच्या. बाबा अभंग म्हणत होते, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. रणजित नावाचा सेवक बाबांच्या समोर आला. बाबांना हात जोडून म्हटला, बाबा काहीतरी घ्या बाबा, पाणी वगैरे. बाबाने सांगितलं, रणजित मी काशीला जाऊन जेवण करून आलो रणजित, याच्यावरून काय संदेश घ्यायचा. साक्षात भगवान शंकराचा अवतार आत्मारामगिरी बाबा महाराज. कमिटीचे लोक मला सांगत होते, बाबा आता तरी मंदिरात आहे. पहिले बाबा झाडावर जाऊन बसले, 6-6 महिने बाबा खाली येत नव्हते. एकदा तर रस्त्याच्या कडे उभा राहिले, 2-2.25 महिने उजवा हात वरती करून तसेच होते. बाबांच्या आई साहेबांनी देह ठेवला. बाबांना गावकरी सांगायला आले, बाबा ज्या जागेवरती उभा होते 13 दिवस त्याच जागेवर उभा होते. शेवटी गावकऱ्यांनी विधी केला. विधी करून गावकरी घरी आले. भर उन्हाळा चालू असताना धो 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 पाऊस सुरू झाला. अरे ज्या जागेवरती आई साहेबांचा विधी केला होता ती जागा शिल्लक राहिली नाही, सगळी वाहून गेली. चिमूटभर माती सुद्धा शिल्लक राहिली नाही. सामान्य माणूस या जगातून गेल्यानंतर 10व्या दिवसानंतर त्याच्या हस्ती आणि राग गंगेला नेऊन सोडली जाते. जगाचा बाप असणारा भगवान शंकराचा अवतार आत्मारामगिरीजी महाराज त्यांच्या आईने देह ठेवावा आणि भगवान शंकराच्या जटामधून जशी गंगा प्रगट व्हावी ना, ती गंगा आली आणि आई साहेबाला स्वतःमध्ये विलीन करून घेतली. साधू महात्म्याची ताकद आहे. कधी गेलात त्या परिसरात 50 किलोमीटर अंतरावरती गाडी थांबवा साईडला आणि त्या साधू महात्म्याचं मनोभावे दर्शन घ्या. तुकोबाला माहिती होतं बिगर खाता पिता सुद्धा जिवंत राहता येतं, यासाठी भगवंताचं नामस्मरण. तुकोबाला माहिती होतं शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहता येतं, याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण. म्हणून ज्या वेळेस जगाच्या बापाने तुकोबाला विनंती केली, काहीतरी मागा काहीतरी मागा, तुकोबाने संधीचं सोनं केलं आणि सांगितलं, तुझा विसर न व्हावा. पहिल्याच चरणावरती बोलतोय अजून. का बरं त्याचा विसर नाही मागितला. तुकोबाला माहिती होतं त्याचा विसर नाही पडला का सगळं काही भेटतं. कुंती मातेने सुद्धा तेच मागितलं. द्वारकेकडे निघाला जगाचा बाप आणि कुंती मातेला विचारलं, आत्या आत्या पाय पडायला गेल्या. आत्या तुम्ही माझ्या पाय नका पडू, मी तुमचा भाचा आहे. कुंतीने सांगितलं, इतक्या दिवस जाऊ दे, पण आता तू माझा भाचा नाही, जगाचा बाप आहे. एक मागू तुझ्या करता, माझ्या करता देशील का एक. तुला नाही द्यायचं आत्या, मग द्यायचं कोणाला. काय मागायचं. आयुष्यभर मला दुःख दे देवा, दुःख दे. मला माहिती आहे संकटाच्या काळात तू माझ्या बरोबर होता, आता संकट टळलं.
साधूचं काम तेवढ्या बाबतीत कठीण आहे. का संत संगत मागितली एवढ्या चरणावरती बोलून मला थांबायचंय. महाराज अनेक सप्त्या परिसरात होता. आता संजीवन गडाचा सप्ताह झाला. झाला महाराज, हे साधू जन्माला आले नसते तर आपल्याला देव म्हणजे काय कळालं नसता. वामनभाऊ महाराजांनी 8 दिवस काळाला थांबवण्याची ताकद जगाला दाखवून दिली. बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीनंतर 8व्या दिवशी सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी येते. शास्त्री महाराज त्यांनी 45 याच्या अगोदर वर्षापूर्वी काळाला थांबवल्याच्यात नवल नाही. एक 3 महिन्यापूर्वी या नगर जिल्ह्यामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक बातमी व्हायरल झाली होती. अक्षय महाराज उगलेंच्या कीर्तनात मेलेलं पोरग जिवंत झालं असं बातमीचं हेडिंग होतं. त्याचं कीर्तन पण तुम्ही काल्याचं केलं. त्या संदर्भात विषय आला म्हणून बोलतो. आता काय झालं काय, आता अनेक जणांनी या परिसरातून मला फोन केले. अनेक जणांनी ते स्टेटसला बातमी ठेवली, पेपरला बातमी आली. 16 जानेवारी तारीख लक्षात ठेवा. 16 जानेवारी माझं कीर्तन नवनागापूर म्हणून एक गाव आहे बोलेगावच्या शेजारी, तिथं माझं कीर्तन चालू होतं. महाराज त्याला साक्षीदार, महाराजांचं काल्याचं कीर्तन होतं. भगवान बाबा वामनभाऊ महाराजांचा मोठा सप्ताह आहे तिथं. 2 वर्षापासून मोठा सगळेजण एकत्र येतात. महाराज कीर्तन असं रंगात आलं आणि त्या कीर्तनात एक अघटित घटना घडली. नामस्मरणाची ताकद सांगतो. का तुकोबांनी नामस्मरणाचं महत्व एवढं सांगितलंय. तुझा विसर का नाही होऊ द्यायचा याच विषयावरती अजून बोलतोय. ताई कीर्तन असं रंगात आलं माझं. 2-2.5 हजार लोक पुढे बसलेले आहे आणि कॉलनी पद्धत कळती तुम्हाला. एक पोरग घराच्या टेरेसवर गेलं. टेरेस कळतं स्लॅबवरती. नगर MIDC ची मेन लाईट आहे महाराज. 16,000 व्होल्ट. अनावधानाने ती तार त्या पोराने अशा हातात पकडली. 16,000 व्होल्ट होतो. जवळून पक्षी गेला का फटाकड्यासारखा बार होत होता, एवढा पावर होता त्याच्यात. तुम्ही सगळे शेतकरी मंडळी आहे. ज्या सेकंदाला त्या पोराचा स्पर्श तारेला झाला त्या सेकंदाला पोरग जागेवरती पेटलं. पायातून कमरातून धूर बाहेर निघायला लागला. 2,500 लोकांचं लक्ष पाठीमागं. माझ्या कीर्तनात परिपूर्णपणे विक्षेप झाला. माझ्या उजव्या हाताला अर्जुन शेठ नावाचे नगरसेवक बसले होते. पळत गेले. पोराला बांबूची फटकी देऊन खाली पडलं. पोरग जागेवरती गेलेलं होतं. त्याचं हृदय बंद झालेलं. पायातून कमरातून धूर बाहेर निघत होता. नगर शहराचे PSI आणि सुपा पोलीस स्टेशनची API कुटे साहेब माझ्याकडे पळत आले. मला म्हणे कीर्तन बंद करावं लागेल. म्हटलं का हो साहेब. पोरग लाईटला चिटकलंय म्हणे, जागेवरती गेले. पायातून कमरातून धूर बाहेर निघतो. त्याचं हृदय बंद झालंय. तुम्हाला कीर्तन बंद करावं लागेल. म्हटलं साहेब ठीक आहे, घटना घडली असेल त्याला तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जा. त्यासाठी कीर्तन कशाला बंद करता. 2-2.5 हजार लोक माझ्या पुढे बसलेले. तुम्ही सगळ्याला अन्नदान बोलवले. सगळं वाया जाईल. त्या लेकराला हॉस्पिटलला घेऊन जा. त्याच्यासाठी कीर्तन बंद करू नका. 15-20 मिनिटं मी बोलतो थांबून घेतो. नाही म्हणे तुम पोरग जागेवरती गेले, त्याचं हृदय बंद झालं. उगले महाराज कीर्तन बंद करावं लागेल. म्हटलं साहेब कीर्तन बंद करू नका. हा सप्ताह भगवान बाबा वामनभाऊ महाराजांचा आहे. त्यांनी याच्या अगोदर काळाला थांबवण्याची ताकद या जगाला दाखवली. याचं उदाहरण मी तुम्हाला कीर्तनातून दिलं. ते त्यांच्या सप्त्याला गालबोट लागू देणार नाही. तुम्ही लेकराला हॉस्पिटलला तर घेऊन जायचं काम करा ना. नाही म्हणे तुम्हाला कीर्तन बंद. म्हटलं साहेब कीर्तन बंद होणार नाही. आणि पोरग पुन्हा जिवंत नाही झालं तर उद्यापासून कीर्तन करायचे सोडून देईल म्हटलं. मी बोलून तर गेलो अनिल महाराज. 2,500 लोक बसलेले. 3 कॅमेऱ्यावाले होते. तेवढ्यात माझा ड्रायव्हर पळत आला. मला म्हणजे जास्त काही बोलू नका. म्हटलं का रे. मी स्वतः पाहिलं. पोरग जागेवरती गेले. त्याचं हृदय बंद झालं. पायातून कमरातून धूर बाहेर निघतो. तुम्ही एक्स्ट्रा काही बोलाल, मीडियावाले व्हायरल करतील, याचा त्रास होईल महाराज तुम्हाला. त्याला म्हटलं हे बघ, रात्रंदिवस आपण त्याच्यासाठी पळतो रे. आपल्या डोक्यावरती महंत शांती ब्रह्म भास्करगिरी महाराजांचा फेटा आहे. ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं ते आपले गुरु आहेत. आणि आज सप्ताह भगवान बाबा वामनभाऊ महाराजांचा. त्यांच्या आपल्यावरती कृपा आहे. नाही पोरग पुन्हा जिवंत झालं. उद्यापासून कीर्तन बंद. बोललो नाही. माघार घ्यायची नाही घ्यायची. फक्त 2,500 लोकांना एक विनंती केली. ज्या अर्जुन शेठ नावाच्या नगरसेवकाने लेकराला हॉस्पिटलला चालवलं ते लेकराकरता फक्त एकदा हात वरती करा आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून 2,500 लोकांनी हात वरती केलं आणि भगवंताचं भजन सुरू झालं. प्रत्येक माणूस त्या लेकराला आयुष्य मागत होता. प्रत्येक माणूस भगवंताचं नामस्मरण टाळी वाजून करत होता. त्या लेकराच्या आयुष्याकरता करत होता. ऐका दादा सोनेवाडीकर, 2,500 लोकांनी हात वरती केले. भजन असं रंगात आला. 2 मिनिटं भजन रंगलं. आणि जे अर्जुन शेठ नावाच्या नगरसेवकाने लेकराला हॉस्पिटलला चालवलं होतं, साईदीप नावाचं मोठं हॉस्पिटल आहे त्या नगरमध्ये,
त्याच्या पायथ्याला लेकरू गेलं, लेकरू मोठपण रडायला लागलं म्हणून तिकडून फोन आला, अरे 15 मिनिटं बंद झालेलं हृदय चालू करायची ताकद या जगात फक्त भगवंताच्या नामस्मरणात आहे. हे मी पुराणातलं उदाहरण नाही दिलं महाराज तुम्हाला. 16 जानेवारीला माझ्या कीर्तनात नवनागापूर गावामध्ये घडलेला प्रसंग आज तुमच्या समोर मांडलाय. तुमचे कोणी मित्र असेल जा त्यांना विचारा घडलं का नाही. त्याला पेपरला पण बातमी होती. त्याच्यानंतर अनेक लोकांनी माझा सत्कार सन्मान केला, तुमच्या कीर्तनात असं घडलं म्हणे. मी म्हटलं मी निमित्ताचं धनी आहे, करता करविता तो एक करून घेणार येते, त्यांनी माझ्याकडून करून घेतलं. खरं सांगू का, अनेक मीडियावाले माझ्याकडे आले, अनेक डॉक्टर लोक आले. घडलं कसं आहे, भगवान बाबाचं जन्मगाव आहे घाट सावरगाव म्हणून, तिथलं ते मुलगा त्याचं आडनाव खाडे. अजूनही गेले तर त्या मुलाला तुम्ही भेटू शकता. लाखातलं एक वाक्य बोलतो गड्या, नामदेवाच्या कीर्तना जगाच्या बापान नाचावं याच्यात नवलच नाही. अरे आमच्यासारख्या सामान्य कीर्तन करणे 16 तारखेला जगाच्या बापाला पोट तिडकीने आवाज दिला तर माझी वैयक्तिक लाज राखण्यासाठी जगाचा बाप त्या गावात धावत पळत आला. याच्या पुढचं वाक्य ऐका. यदा कदाचित मी बोललेलं वाक्य जर कधी खोटं ठरलं असतं तर मीडियावाल्यांनी मला जगू पण दिलं नसतं. राळे सर ते किती कठीण आहे सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे पाया पडून सांगतो, विश्वास ठेवायचा देवावर ठेवा, विश्वास ठेवायचा संतावर ठेवा, विश्वास ठेवायचा भगवंताच्या नामस्मरणावरती ठेवा. त्याच्या नामस्मरणाने पाण्यावरती दगड तरत असतील तर तुम्ही आम्ही माणसं आहेत. आपल्याला तरायला विशेष का त्याचा विसर आयुष्यामध्ये पडू देऊ नका. गेलात कधी गहिनीनाथ गडावर मनोभावे दर्शन घ्या. त्याच्या पुढे कधी गेलात तर परभणी परिसरात मोतीराम बाबाच्या दर्शनाला थांबा. मोतीराम बाबा किती श्रेष्ठ. मोतीराम बाबा आपल्या परिसरात श्रावण महिन्यात आंब्याला आंबे येतात का? नाही येत. मोतीराम बाबाला श्रावण महिन्यात आंबे खायची इच्छा झाली. एका शेतकऱ्याने म्हणे मला आंबे खायचे. शेतकरी म्हणे बाबा या दिवसात कुठं आंब्याला आंबे राहतात का? बाबा म्हणे जाईन तो रानात, बाकी काय पंचायती करतो. शेतकरी रानात गेला, सर पाहतो आंब्याला आंबे. आश्चर्य वाटलं. आंबे तोडले मोतीराम बाबाला आणून दिले. मनसोक्त आंबे खाल्ले बाबा आणि सहज हात वरती केला आणि त्या साधूच्या मुखातून काय वाक्य गेलं देव जाणे. पण त्या दिवसापासून आज त्या गायत निस्त्यांच्या गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात एकच गाव असं आहे मोतीराम बाबाचं गाव. आसपास खेड्यात सुद्धा नाही. मोतीराम बाबाच्या गावात श्रावण महिन्यातच आंब्याला आंबे येतात. निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम करून दाखवला साधूच्या वाणीने. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली एकदा पायाला आणि त्या जखमेत आळई झाली. आपल्यासारख्याने काय केलं असतं, ती आळई काढून टाकली असती की नाही. किशोर महाराज मोतीराम बाबा सकाळी उठायचे आणि त्या जखमेतल्या आळईला साखर टाकायची. होय, सकाळी उठायचे आणि त्या जखमेतल्या आळईला साखर टाकायची. एक दिवस बाबांना झोप लागली, त्यांचा शिष्य असं पुढे बसलेला होता. त्याने काय केलं, ते आळई काढली आणि फेकून दिली. मोतीराम बाबाला जाग आली आणि लक्ष गेलं जखमेकडे. कोणी काढली म्हणे आळई? ज्याने आळई काढली असं ना, आळई तर फुडून मारायच्या अगोदर तर फुडून मरेल. शाना असलं तर आळई पुन्हा जखमेत आणून टाकली. पुन्हा आळई सापडीले, जखमेत आणून टाकली. कालांतराने ती जखम मोठी झाली म्हणून डॉक्टर साहेब त्याला पट्टी केली. जी पट्टी केली त्या पट्टीचं सेपरेट मंदिर आहे, त्या आळईचं सेपरेट मंदिर आहे, त्या जखमेचं सेपरेट मंदिर आहे. किती सांगू साधू महात्म्याच्या कहाण्या. का मी साधू महात्म्याचं रोज कीर्तनात विषय घेतो त्याचं कारण आहे, तुका म्हणे पापे जाती संताची अजप आहे. अमनभाऊ महाराज एकदा दिंडी घेऊन निघाले आषाढीला. नागरगोचे येवलवाडी नावाचं गाव लागलं. दिंडी मुक्कामाला थांबली. संध्याकाळची वेळ आहे. वारकऱ्याला काहीतरी खायला बनवून पिठलं भाकरीचं नियोजन झालं. कळतं तुम्हाला पिठलं, पण ते पिठलं बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हत्या म्हणून गावकऱ्यांना मिरच्या मागितल्या. कोणीच मिरच्या दिल्या नाही. महाराज अमनभाऊ महाराजांनी स्वतः विनंती केली, पंढरपूरला चाललाय वारकरी, कल्याण होईल गावाचं, द्या कोणतरी मिरच्या. एक गावकरी फुगिरीत बोलला महाराजाला. प्रत्येक गावात 2-4 असतात महाराज. ते फुगिरीत बोललं, महाराज तुमच्यासाठी मिरच्या पिकवले म्हणे. अशा हजारांना सगळ्यांना देत बसायच्या का? नाही दिल्या महाराज मिरच्या. वामनभाऊ महाराज आणि ते सगळे वारकरी उपवाशी झोपले. सकाळी वामनभाऊ महाराज उठले, वारकऱ्यांना घेऊन निघाली. 20पर्यंत ते महात्म्याने आवाचं गावाकडे वळून पाहिलं आणि त्या साधूच्या मुखातून एक वाक्य गेलं, अरे माझा वारकरी या गावात उपवाशी झोपला रे, साध्या मिरच्या दिल्या नाही तुम्ही, नाही पिकवल्या आमच्यासाठी, नाही पिकवल्या. पुन्हा गावात जर मिरची आली तर नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं, आजही. आता उद्या जा सकाळी, मी लगेच की खानताना निघता. इतकले झाड होते मिरच्याचे, होय खांदी इतकले झाड होते, निस्ते फुलं लागते खाली पडते मिरचेत नाही त्या गावात झाडाला. 40 वर्षापासून अख्खं कृषी विद्यापीठ सटते मातीला, किती फवारे आणले त्यांना माहिती, मिरचीच लागत नाही झाडाला. साधूच्या मुखातून गेलेलं वाक्य जगाच्या बापाला नाही खोटं करतायत. साधूच्या वाणीची ताकद आहे. याच्या पुढे बोलू का? आता तुम्ही श्रीगोंदा तालुक्यातून आलाय, तरी तुमच्या तालुक्यात एक उपोषण चालू आहे सध्या. मला असं वाटतं शेख महम्मद महाराजांच्या संदर्भामध्ये. मी वाहिरा नावाच्या गावात कीर्तन केलं 8 दिवसापूर्वी. आष्टी तालुका येतो त्याला. पण शेख महम्मद महाराजाची संजीवन समाधी आहे. बंधुराज कधी गेलात त्या परिसरात तर दर्शनाला थांबा.
दोघांची समाधी आहे, नवरा बायकोची संजीवन समाधी. शेख मोहम्मद महाराज किती श्रेष्ठ. औरंगजेब भेटीला आला होता. औरंगजेब भेटीला आला आणि शेख मोहम्मद महाराज वडाच्या झाडाखाली असे माळ जपत बसले होते. औरंगजेबाने पाहिले आपला धर्म नाही, हे आपला धर्म नाही, इकडच्या धर्मात या. औरंगजेब असं म्हटल्या शेख मोहम्मद महाराजांचं वाक्य ऐका आणि घरी घेऊन जा. शेख मोहम्मद महाराजांनी औरंगजेबाला उत्तर दिलं होतं, या जगात हिंदू धर्मा इतका मोठा धर्म कोणताच नाही. तळपायाची आग मस्तकाला गेली महाराज औरंगजेबाच्या. आणि गाईचं मांस शेख मोहम्मद महाराज समोर आणून ठेवलं खाण्यासाठी. शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलं, गाई पवित्र हिंदू धर्मामध्ये, हे अपवित्र खाऊ शकत नाही. एवढी ताकद आहे की हिंदू धर्मात, एवढी ताकद आहे हिंदू धर्माचे देवदेवत्यात. हो म्हणे आहे. मग आहे ताकद तर मेलेली गाय जिवंत करू शकता का? शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलं, 750 वर्षापूर्वी नेवाशात मेलेलं माणूस जिवंत केला ज्ञानोबाने. मेलेली गाय जित करणं माझ्यासाठी लय विशेष आहे का? तुला मेलेली गाय जिवंत करायची ना, कमंडलूतलं पाणी हातात घेतलं, मेलेल्या गायीच्या अंगावरती शिंपडावं आणि त्या वाहिरा नावाच्या गावात मेलेली गाय जिवंत करावी. महात्म्याची ताकद. महाराज औरंगजेबाचे डोळेच उघडले. नाही राव, साधू ताकद आहे, काही मागायचं तर मागा म्हणे, माझ्यासाठी काय नको देऊ म्हणे, तुला द्यायचं त्या गायीसाठी दे म्हणे. 4.5 एकर जमीन दिली महाराज. 4.5. अजूनही गायीच्याच नावावर दिसते ती, अजूनही. त्याच्या पुढे बोलू का थोडं? ताज हॉटेलला बॉम्बस्फोट हल्ला झाला, तुम्ही सगळ्यांनी बातमी पाहिली. आपण 26/11 स्टेटस ठेवतो. ज्या दिवशी हल्ला झाला अतिरेक्यांनी सगळे मारले महाराज. बॉम्ब पडला, सगळे गेले. 299 क्रमांकाची एक रूम होती. 299. एक व्यक्ती होता, फक्त नाव सांगत नाही कॅमेऱ्यामुळं, नंतर भेटल्यावर मी तुम्हाला लिहून देतो. बाकीच्यांना तुम्हाला माहिती ते नाव, फक्त मी इथं कॅमेऱ्यामुळे नाव सांगत नाही. 299 क्रमांकाच्या रूम मध्ये एक व्यक्ती होता. महाराज किती श्रद्धा साधूवरती असावं त्याचं उदाहरण आहे. सगळे मारले गेले बाकीचे बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये. त्या व्यक्तीने फक्त शेख मोहम्मद महाराजाचा श्रीगोंदा तालुक्याची समाधी आहे ना, त्या साधू महात्म्याचा धावा केला का मला जिवंत फक्त तुमच्यापर्यंत येऊ द्या. महाराज सगळे मारले गेले. 299 रूमच्या मधला पुढारी जसाचा तसा तिथपर्यंत आला. आल्या कोटभर रुपयाचा सभा मंडप त्यांनी त्या गावात दिला. गावाचं नाव वाहिरा. गावात जाऊन वाचा कोणी दिला फक्त कॅमेऱ्यासमोर सांगत नाही. म्हणजे काळाला लांब लोटायची ताकद या जगात फक्त साधू महात्म्यात आहे. पाया पडून सांगतो, आपण सगळेजण काळाला घाबरतो आणि काळाला लांब लोटायची ताकद साधू महात्म्याने. त्याच्यामुळे देवाला जवळ नाही ठेवलं तरी जमन, पण साधू लोकाला जवळ ठेवा, साधू महात्म्याला जवळ ठेवा. पाया पडून सांगतो, हिनू नका साधू महात्म्याला. एक प्रमाणे महाराज, तुम्ही जर पूजा करत असेल आणि साधू महात्मे तुमच्या दारात आले, संत तुमच्या दारात आले, तर देव झाकून ठेवावे आणि साधूचे पूजन करावे. पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते देव सारा वे करते देव सारा वे करते संत पूजावे आरते संत पूजावे साधू संतात एवढं सामर्थ्य म्हणून संत संग देई सदा. का तुकोबाने संत संगत मागितले त्याचे कारण सांगितले महाराज. आता 6वं पुण्यस्मरणानिमित्त आहे. आपले आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. पण बऱ्याच लोकांना बसलेल्यापैकी असा प्रश्न आहे, लोक दावा घालायला सध्या तयार नाही, पण 6व्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही एवढं काय करता? खरंच त्या आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल का, असे अनेक जण प्रश्न घेऊन तयार आहे. तो आत्मा गेल्यानंतर 6 वर्षानंतर नाही महाराज, 60 वर्षानंतर सुद्धा तुमच्या घराण्याला आशीर्वाद देईल. बरेच लोक याला थोतांड समजतात. आज मी सकाळी वर्षश्राद्धाचं कीर्तन करत असताना या विषयावर बोललो. एक 20-25 दिवसापूर्वी मी आकुर्डी नावाच्या गावात एक कीर्तन केलं आणि भोजनाला महेशदादा लांडगे साहेबाकडे गेलो. भोजनाला बसणार तर काय ॲडव्होकेट माणूस माझ्या भेटीला आला. अति प्रचंड हुशार महाराज तो. माझ्या शेजारी बसलं. मला म्हणे, उगले महाराज 63 वर्ष वय चालू आहे म्हणे माझं. म्हणलं बरं.
तुमचं किती चालू आहे म्हणलं? रनिंग 26-27 चालू आहे बाबा. 63 वर्ष वयात आजपर्यंत मी कधी कुणाचा फॅन झालो नाही म्हणे. पण 2 तास तुमचं कीर्तन ऐकलं श्राद्धाचं, आपण तुमचा फॅन आहे. माफी मागून एक प्रश्न विचारू शकतो तुम्हाला. आता त्यांनी प्रश्न कसा विचारला मग तुम्हाला त्याची हुशारी कळेल. मला म्हणे अनेक कीर्तनकाराचे कीर्तन प्रवचन मी ऐकले. कीर्तनकार सांगतात घरातून माणूस निघून गेला का 10व्यापर्यंत तो आत्मा त्या घरामध्ये वास्तव्य करतो. 10व्याची पूजा झाली तो आत्मा पुढील प्रवासाला निघतो. दर महिन्याला तो भोजनाला येतो, तो घराण्याला आशीर्वाद देतो. मग तो आत्मा जर आपल्याला दिसतच नाही तर त्यावर आपण विश्वास ठेवायचा कसा? यावर तुमचं वैयक्तिक मत काय उगले महाराज? प्रश्न कसा गोलमाल केला. आता हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत का नाही? कैलासवासी अलका आई जाऊन 6 वर्ष झाले. 6 वर्षामध्ये अलकाताई त्यांच्या घराण्याला दिसल्या नाही, सुधीर भाऊला दिसल्या नाही, त्यांच्या घरच्याला दिसल्या नाही, नातेवाईकाला. गावकऱ्याचा विषय लय लांबचा राहिला. मग त्या आई करता त्या पोराने एवढा खर्च करावा, खरंच त्या आईचा आत्मा घराण्याला आशीर्वाद देईल का? हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहे. आतापर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला याच्यावर सोल्युशन सांगितलं नसेल मला माहिती आहे. ओरिजिनल सोल्युशन सांगतो. लोक म्हणतात ना आत्मा दिसत नाही, मग 6 वर्षानंतर आशीर्वाद देतो कसा? प्रूफ करून देतो. आणि ज्याला थोतांड समजतात त्यांनी कान उघडे करून ऐका. लोक म्हणतात ना इथं केल्याने कुठं वरती पोहोचतं का? उगले महाराजाचं चॅलेंज आहे तुम्हाला. बाकी महाराज चॅलेंज करत नसतील. चेहरा पाहून जात कळल का महाराज? कळल का चेहरा पाहून जात? विचार चांगले ठेवा. या जाती भीती 2 मिनिटं बाजूला ठेवा. जातीत गुरफटून जाऊ नका. सगळ्यांनी एकत्र या धर्मा करता. तुम्हाला वाक्य आवडलं तर टाळी वाजवा. एखादा दिवा असतो दिव्याला वात असते. दिवा असतो दिव्याला वात असते महाराज. दिवाच नाही राहिला तर वात काय कामाची? आणि धर्मच नाही राहिला तर ही जात काय कामाची? त्याच्यामुळे धर्मासाठी एकत्र या. पाया पडून सांगतो. त्याच्यामुळे विरोधात कोणी बोलायचं नाही. त्यांनी मला प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं. 6 वर्षानंतर हा आईचा आत्मा घराण्याला आशीर्वाद देईल का? एवढं प्रूफ करून देतो. बसलेल्यापैकी कोणी मेजर क्षेत्रात काम केलं का? सैनिक म्हणून काम केलं का? वरती बोट कर. मेजर म्हणून कोणी आहे का? वा वा. मला सगळ्यात जास्त अभिमान सैनिक क्षेत्राचा आहे बरं का. कारण ते लोक तिथं बाँड्रीवरती रक्षणासाठी उभा आहे म्हणून आपण इथे जिवंत आहे. 1 तास त्यांना बाजूला करून पाहिजे, याच्यातलं एक जीत राहायचं नाही. पण दुर्दैव आहे आपल्याला फक्त मेजर लोकांचं पगार आणि पेन्सिल दिसते, याच्या व्यतिरिक्त कष्ट दिसत नाही. आता ते त्याला साक्षीदार आहे. अजून पाठीमागं 2 जण आहे. त्यांच्यावरती विश्वास नसेल, उगले महाराजावरती नसेल तर यूट्यूबला एक नाव सर्च करायचं. 1962 साली चीनचं युद्ध झालं, बरोबर आहे ना? 1962 साली चीनचं युद्ध प्रारंभ झालं. आणि जसवंत सिंग नावाचा एक सैनिक, नाव आता लक्षात ठेवा फक्त, जसवंत सिंग. एकट्याकडेने चीनची अख्खी टोळी आडून ठेवली ती एकट्याकडेने. एका टायमाला जसवंत सिंग 6 गनमधून फायरिंग करत होता किशोर महाराज. पण दुर्दैव घडलं, आपले लोक फितूर झाले आणि 1962 साली जसवंत सिंग साहेबाला चायना बॉर्डरवरती फाशी देऊन मारलं. पण 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग साहेबाची कहाणी ऐका सोनेवाडीकर. बसलेल्यापैकी मेजर साहेबाला विचारण्यात उद्या कुणी चायना बॉर्डरवरती जा. 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग आजही घोड्यावरून फिरताना सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो महाराज. साहेब याच्यात नवल नाही सर. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. याच्या पुढे बोलू का थोडं? लोकांचं नोकरीमध्ये जिवंतपणे प्रमोशन होत नाही. जसवंत सिंग साहेबाचे 1962 साली आपल्यातून निघून गेल्यानंतर केंद्र सरकारने प्रमोशन केलंय. याच्या पुढचं ऐका. दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंग साहेबाचं. कधी गेलेत आपल्यातून? 1962 साली गेलेत. 2025ला दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं. त्यांच्या सीटवर कोणी बसत नाही. दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी. साहेब राहत होते. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकवला जातो. त्यांचा दिवाण साफ केला जातो. त्यांचे बूट पॉलिश केले जातात. 1962ला गेलेत या जगातून. सकाळी उठल्यानंतर इस्त्री केलेला शर्ट रूमला अटकवला जातो, दिवाण साफ केला जातो, बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात, पॉलिश केलेल्या बूटवरती तुम्हाला आपोआप धूळ साचलेली दिसेल. इस्त्री केलेला शर्ट तुम्हाला नोव्हेंबर 1996 तारीख लिहून ठेवा. 20 नोव्हेंबर 1996 पलांडे नावाचे साहेब तिथं आले. बाकीचे कर्मचारी म्हणे साहेब इथं खाली उतरा. जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट करायची पद्धती 1 मिनिटात सॅल्यूट करून पुढे जाऊ. पलांडे फुगिरीत बोललं. नाही सॅल्यूट केल्याने काय फरक पडतो म्हणे. जुन्या रूढी परंपरा बंद कर, माय मागे मीटिंग म्हणे चला. जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट न करता पलांडे हेलिकॉप्टरमध्ये बसला. काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅक झालं. जसवंत सिंग साहेबाच्या शेजारी पलांड्याचा पुतळा उभा केला. जा कधी चायना बॉर्डरवर पाहायला. जसवंत सिंग साहेबाच्या थोडं पुढे गेलं का बुलेट बाबा नावाचं प्रकरण आहे. तिथे गेलं गाड्या साईडला लावावं लागतात. त्या बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं, मग गाड्या पुढे जातात. बिगर बुलेटच्या दर्शनाची गाडीच पुढे जाऊ शकत नाही. आपोआप पाठीमागं ओढल्या जाती. सांगा मला सगळे मंडळी, 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल
तर कैलासवासी अलकाई आपल्यातून 6 वर्षापूर्वी गेल्या, मग त्यांच्या मुलांनी त्यांच्या घरच्यांनी त्यांच्यासाठी एवढा खर्च करतोय, मग त्या आईचा आत्मा काय 6 वर्षानंतर या घराण्याला आशीर्वाद देणार नाही का? उचलली जीभ का लावली टाळ्याला, कोण काय बोलन, कोण काय कमेंट करेन, लोक म्हणते यांच्या, अरे केलं पाहिजे जिवंतपणे करावं, गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने करावं. चला माझा वेळ संपत आला. जसवंत सिंग साहेबाचं उदाहरण का दिलं मी, तुम्ही 6वं पुण्यस्मरण नाही याच्यानंतरही चालू ठेवा, कारण त्यांच्या आत्म्याच्या आशीर्वादाने तुमच्या घराचं कल्याण आहे. पण खरं सांगू का दादा, ज्या दिवशी माय या घरातून गेली ना, आमचा परिचय नव्हता 2 वर्षापासून देवा 3 वर्षापासून आमचा परिचय झाला. पण ज्या वेळेस मी हॉटेलमध्ये तिथं थांबतो चहा घेण्यासाठी, आता तिथे माझी बहीण आहे, ते आमच्या वहिनी आहे, ज्या वेळेस आम्ही येतो, महाराज मंडळी बाकीचे असतात, ज्या वेळेस आईचा विषय निघतो ना महाराज, त्या वेळेस त्या माणसाच्या डोळ्यात पाणी येतं गड्या. खरं सांगू का तुम्हाला, 6 वर्षापूर्वी ज्या दिवशी माय या घरातून गेली असेल ना, त्या दिवशी त्यांचे चिरंजीव सुधीर भाऊ असतील, त्यांच्या कन्या असतील, ढसा रडल्या असतील, या तिळमात्र शंका नाही महाराज. पण ज्या दिवशी त्या अलका आईचा 10वा झाला असेल, ज्या दिवशी 13वा झाला असेल, आणि 13व्या नंतर त्यांचं पोरग हॉटेलमध्ये येत असेल, 13व्या नंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येत असेल, जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती, जी माय ज्या क्वाटवरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना, विचारा त्यांच्या मुला मुलींना माय गेल्याचं दुःख काय असतं महाराज. अरे त्या म्हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता, त्या साडीचा निस्ता कलर जरी पाहिला, तासन तास रडणाऱ्या त्यांच्या मुला मुलींना विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. अरे तिला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर अक्काला आवडत होती, त्या भाजीचा निस्ता वास आला, अर्धा 1-1 तास रडणाऱ्या त्यांच्या पतिदेवाला विचारा या जगातून पत्नी गेल्याचं दुःख काय असतं महाराज. अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, आणि अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये महाराज. या जगात सगळ्यात जास्त प्रेम करणार जगात कोण असेल तर माय असते. खरं सांगू, एखाद्याची माय गेली आणि तिला जर चितेवरती ठेवलं, आपल्या लेकरांनी अग्नी दिला, आणि लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल, तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबवून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटली ग माय, मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या, तुझ्या अंगाला चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल, तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. जाना रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठा रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला, तर आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला, काय विचारते माय, करेक्ट लेकरा तू जेवला का रे. लेकरू जर म्हटलं नाही, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कोणात असेल तर फक्त आपल्या माईत असते. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते, रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो, माझा विको 0 झाला तर बरं होईल. पोरींनो जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजीला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उंबऱ्याच्या बाहेर आली, तर माय घाई घाई पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे का रे. किलो भर का व्हायना कांदे देती पोरीच्या पिशवी. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईल, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुके घेईल, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईल. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया राहते. त्या माय बापाचं सगळ्यात जादा प्रेम या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरतीच असतं महाराज. पुरुष मंडळी, संपेल माझं कीर्तन आता. तुम्ही दोन बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहे काय. बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा कसा बसला वाटतं. बाबा खरं सांगा, 10, 10:30ला तुम्ही फोन केलाय, काहीतरी घडलं, तुम्ही छोट्या आवाजात बोलताय, तुम्हाला भेटायला येऊ का आता. कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का. बाबा पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बापच असतो. पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो. पोरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो. नाही माय पोरीचं लग्न थाटात झालं पाहिजे. नेते म्हणते रुमाल कोमटून ढसा रडतो का. बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन बाबा जेवले का. कोण विचारन बाबा गोळी घेतली का. कोण विचारन बाबा तब्येत बरी आहे का. पाया पडून सांगतो, ते मायबाप जोपर्यंत जिवंत त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ठेवा. खरं सांगू का,
हा बाप नावाचं दैवत आहे तुमचं सुधीर भाऊ. माय जरी या घरातून गेली असेल ना, रात्री 2 वाजता जरी तुम्ही आले असेल, बाकीचे आपले पोरं विचारतील कुठे गेले होते पप्पा, घरचे सगळे काही विचारतील, तर माय नावाची गोष्ट पहिल्यांदा विचारते, लेकरा तू काही खाल्लं का. ते लेकराला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवणारी माय जरी या जगातून गेली असेल, पण तुमच्या वडिलांचा माझा परिचय होऊन 2 वर्ष झाले महाराज. तो बाप तुम्हाला माईसारखं पण प्रेम देतो. मला आनंद वाटला, मी तुमच्या स्टेटसला कायम तुमच्या वडिलाबरोबर तुम्ही फोटो ठेवता. जोपर्यंत तुमचा बाप तुमच्या साथीला आहे ना, तोपर्यंत आखी दुनिया विरोधात जाऊ द्या महाराज, बाप साथीला पाहिजे. आणि बाप हे घराचं वैभव असतं महाराज, बाप घराचं वैभव असतं. त्यांना आनंद वाटतो. आम्ही महाराज मंडळी सगळे आल्यानंतर संपच 1-2-3 मिनिटात मला कीर्तन एक करा माझ्यासाठी. पुरुष मंडळी बसलेल्यापैकी तुम्ही भाऊ भाऊ असाल, पैसा कमी कमवा, एका विचाराने राहा. तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळं राहा, काय म्हणणं नाही, चुलीने वेगळं राहा, काय हरकत नाही, पण विचाराने एकत्र राहा रे. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर माई बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं, मायबाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. माता भगिनी, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्यान, बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहिणी एकमेकांसंग बोलायला तयार दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. मेल्यानंतर पुळका येतो, स्टेटसला फोटो ठेवतो, हमसून धुमसून रडतो, पण जिवंतपणे कुणी माघार घेत नाही. का बोलायचं भावाबरोबर सांगू का माता भगिनी, मी ज्या ठिकाणी राहतो पारनेर शहरामध्ये, माझ्या शेजारी एक सोन्या नावाचा मित्र आहे. चंदू महाराज, त्याच्या बहिणीचं लग्न झालं. लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्यानं तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे, हत्ती बोलवणारे, घोडे बोलवणारे, 100 महाराज लोक येणार आहे. महाराज असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण काही वेगळी नाही हो. पोरीने हसावं, खाली मान घालावी, निघून जावं. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. त्यांच्या घरच्यांनी मला फोन केला, उगले महाराज अशी अशी घटना घडली, सोन्या जागेवरती गेला, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती रे खूप. 2 मित्र मी माझ्या गाडीमध्ये घेतले, नगर कॉलेजच्या गेटवरती गाडी आणून उभा केली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका आत्ताच. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली, माझ्या गाडीचा नंबर पाहिला, उगले महाराजाची गाडी दिसती, पाठीमागून काचेवर नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं, आणि पोरीने पहिला प्रश्न केला मला, महाराज आज आमचा सोन्या दिसत नाही, तुमच्यात कुठे गेला. मनातल्या मनात म्हटलं, पुरी तुझं एकुलते एक भाऊ अपघातात गेला ग, कोणत्या तोंडाने सांगू तुला. खोटं बोललो महाराज मी तिला पहिल्यांदा. तिला म्हटलं, अगं मी कीर्तनानं आलोय, बस गाडी सोड्या पारनेरला असेल, तुला यायचं असेल तर सोडतो पारनेर. नाही म्हणे महाराज मला चहा प्यायचा. पुरी तुझं एकुलते एक भाऊ अपघातात गेला ग, तुला कोणत्या तोंडाने चहा पाजू. अख्खं पारनेर तालुका त्याच्या अंत्यविधीसाठी तुझी वाट पाहते, तुला कोणत्या तोंडाने चहा पाजत बसू इथं नगरमध्ये. पोरगी ऐकायला तयार नाही. बळजबरी गाडीमध्ये बसवले. केडगावच्या पुढे माझी गाडी निघाली. चास कामरगाव नावाचं गाव लागलं. मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना. पुरुष मंडळी, माता भगिनी, पोरगी ऐकायला तयार नाही. उगले महाराज मी पहिल्यांदा तुमच्या नव्या गाडीत बसले, मला चहा बिस्किट खायचे, तुम्ही मला बहीण मानता. खाली उतरली, हसत होती, चहा बिस्किट खात होती. घरी काय घडलं पुरीला पत्ता नाही. पण ज्या ठिकाणी मी राहतो माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली. पुरीला नेऊन सोडलं, तोपर्यंत कल्पना दिली नाही, तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती. पण हिंदू धर्माचा एक नियम आहे, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडोळी बांधली जाते, त्याला नवरदेव करून त्याचा अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सोन्याच्या बाबतीत असंच घडलं रे. त्या लेकराचं लग्न झालेलं नव्हतं. सोन्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पान, गालाला हळद लावली, मंडोळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली. माता भगिनी, पुरुष मंडळी, मी याला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती धाय मोकळून रडत होती आणि सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हाती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न. अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी धाय मोकळून रडत होती, असा दिवस नसेल महाराज त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, घ्या ना चूक पदरात. कोण चुकत नाही रे आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातलं. आणि कोण म्हणतं लोक बदलत नाही. त्या मुंबई नाला सोपारले कीर्तन केले मी वर्ष श्राद्ध निमित्ताने. त्या माणसाकडे नंबर नव्हता, यूट्यूब इंस्टाग्रामवरून नंबर घेतला. त्याने मला एक मेसेज लिहिला, मी दाखवेल तुम्हाला. त्याने मेसेजमध्ये असं लिहिलंय, उगले महाराज साष्टांग दंडवत. 35 वर्षापासून माझी बहीण मी बोलत नव्हतो.
किरकोळ कारणानं आमचे वाद झालेले, कुणी बोलाव, पण तुमचं कीर्तन ऐकलं, बहिणीचं दृष्टांत ऐकलं आणि राहवलंच नाही हो. घरी आल्या आल्या बहिणीला फोन केला, महाराज 35 वर्षानंतर माझी बहीण दिवाळीला आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी महाराज मी 20,000ची साडी घेतली माझ्या बहिणीला, पण शपथ घेऊन सांगतो महाराज, माझ्याकडे गडगंज श्रीमंती, पैसा भरपूर, पण 20,000ची साडी घेतली. बहिणीच्या चेहऱ्याकडे पाहिलं, जेवढं जीवाला समाधान भेटलं ना तेवढं 35 वर्षात कधी भेटलं नाही. अरे कुणीतरी माघार घेतल्याशिवाय नाही समाधान भेटत या दुनियेत. कोण कठोर काळजाचं नसतं. एक करा, उद्यापासून एवढा संदेश फॉलो करा आणि सांगा मला फोन करून, उगले महाराज सुधीर भाऊंच्या घरी तुमचं कीर्तन ऐकलं, शेवटच्या दिवशी तुमचं कीर्तन, काल्याच्या आदल्या दिवशी कीर्तन सांगत असताना तुम्ही या सोनेवाडीकरांनी एक संदेश दिला, आम्ही फॉलो केला. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने माझ्यासाठी एक करायचं, आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचं आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, जेवण केलं का, आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का. अरे त्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोला. गड्या तुमचं जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते महाराज. तिला जर माहिती झालं नाही, हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं, लोकाची रोजाने जाणारी बहीण हाय त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या, माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकाची रोजाने जाईन, डॉक्टर अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका या जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण नगरला येते, 4000 रुपये त्याच्यात टाकते आणि 5000ची साडी घेते, पण तिच्या सासू सासऱ्याला मिरवून सांगते, रे माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली, माझ्या बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. आणि सर बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कळत. मला असंच वाटायचं, देवाने मला कशाला बहीण दिली. जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं, अख्खं कपाट तिच्याच साड्याने कपड्याने भरलेलं असायचं. मला एवढी जागा नव्हती हो कपाटात कपडे ठेवायला. मी जरा असं क्वाटवर झोपलो, देवा मामा माझ्या वडिलांनी म्हणावं, ते परक्याचं नाही, लग्नानंतर लोकांच्या घरी जाणार आहे, तिला क्वाटवर झोपू, तू खाली झोप. मी वरती बहीण 2 दिवस झोपली, 2 दिवसांनी पुन्हा निघून गेली. लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला, ज्या बहिणीला कॉट पुरत नव्हता झोपायला, तीच बहीण लग्नानंतर 2 दिवसासाठी येते. तिला माहिती आता हे पाहुण्याचं घर आहे, जास्त दिवस थांबायचं नाही, आई बापाला बरं वाटावं म्हणून यायचं आणि 2 दिवसांनी पुन्हा निघून जायचं. बहिणीची किंमत लग्नानंतर कळते. लाखातले एक वाक्य बोलून थांबेल, अरे मुक्ताबाई सारखी बहीण जन्माला आली नसती ना तर ज्ञानोबा आपल्याला कदापि दिसले नसते. त्याच्यामुळे उजव्या हाताला माय असावी आणि डाव्या हाताला बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल ना तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. माता भगिनी, पुरुष मंडळी, तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाण्याला मी दिलगिरी व्यक्त करेल. पण बाबाजी, नवरात्र उत्सवामध्ये या परिसरात एक रील्स माझी व्हायरल झाली होती. मी असं बोललो होतो त्याच्यामध्ये, आपल्या घरामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे म्हटलं होतं. पहिलं देवीचं शक्तिपीठ आपली आई आहे, दुसरं देवीचं शक्तिपीठ आपली बहीण आहे, तिसरं देवीचं शक्तिपीठ आपली बायको आहे, आणि अर्ध देवीचं शक्तिपीठ आपली पोरगी आहे. या 3.5 शक्तिपीठाला खुश ठेवा. जगाची माय तुम्हाला कधी दुःख देणार नाही. रडवण्याचा उद्देश नाही. पण खरं सांगू का, श्राद्धाचं कीर्तन असेल, 10वेचं प्रवचन असेल, सप्त्याचं कीर्तन असेल, नाही तर काल्याचं कीर्तन असेल, ज्या ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला, मी म्हाताऱ्या लोकांसाठी कीर्तन प्रवचन कमी करतो महाराज, तरुण बदलावं माझी शुद्ध अपेक्षा आहे. ज्या ज्या तरुणांनी माझा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं, माय बापातून वायले राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेली, याच्यापेक्षा काय सार्थ केला. तुमच्यापैकी आज 2च जणांच्या विचारात बदल झाला. आजचं कीर्तन सक्सेस झालं. पोरांनो, कधी बाजारात गेलात, 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं लुगडं आईला आणा, 5,000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कोपरी बापाला आणा. पण तुका म्हणे माय बापे अबघी देवाची स्वरूपे, एवढं प्रबोधन घरी न्या. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, आणि पोरांना घरी ठेवू नका. माता भगिनी, भगवान बाबा म्हणायचे, जमिनी विका, पोरांना शिका. आता गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या. तुम्हाला थोडं वाक्य खटकन पण बोलतो. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा, शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळस सोन्याचे बसवायच्याशी आपलं दुमतच नाही. पण काही गावात गेल्या स्मशानाचे घाट 1.5 कोटी रुपयाची जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेली, हे दुर्दैव आहे.
मी थोडं शिक्षणालाही महत्त्व देणारा कीर्तनकार आहे. आणि कधी आले आमच्या जीव राहिबतीला चुकून तिकडच्या परिसरात कधी आलात, कुकाने शेजारचे माझं गाव आहे, पण वास्तव्य जरी माझं पारनेरमध्ये असेल, आपली पारनेरमध्ये भेट झाली, देवगड शनी शिंगणापूरला कुठेही भेट झाली, आपल्या परिसरात कोणत्याही कार्यक्रमाला भेट झाली, जिथं भेटल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला फक्त. उगले महाराज, अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन ईद ऐकलं बुवा, तेच 2 शब्द बरोबर यात. तुम्ही किती पैसे कमवले, मी किती बँक बॅलन्स कमवला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सगळे विद्यार्थी मंडळीसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. हे सगळे मंडळी वारकरी शिक्षण संस्थेत ते सर. आणि खरं सांगू का, हे सगळे आईबाप सोडून वारकरी शिक्षण संस्थेत आहे. एक सांगू का, आईबापाचा त्याग केल्याशिवाय माणसं मोठे होत नाही. नावली ज्ञानोबरायाच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त करावं आणि देवाचं स्वरूप त्यांना प्राप्त व्हावं. आज त्यांना माधुगिरी असेल, संस्थेमध्ये शिकत असताना आपणही समजा बाहेर आलेला आपल्याला किंमत कळते महाराज. बाहेर राहिल्याशिवाय माणसाला मोठं व्हायचं ना, कोणत्या तरी गोष्टीचा त्याग करावा लागतो. पाया पडून सांगतो, वेळ माझा संपलाय. सगळ्यांची चरणी सेवा समर्पित करत असताना ज्या दादांनी गोड साऊंड सिस्टीम दिले, आपल्या परिसराचं भूषण माझे मित्र सोमा दादा करता एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. दोन्ही गायनाचार्य, दोन्ही मृदुंग सम्राट, सगळे महाराज मंडळी, शास्त्री महाराजापासून सगळे गडाचे महाराज असतील, तुम्ही सगळे मंडळी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी, म्हणून या ठिकाणी मी बोलू शकलो. नाही तर एवढ्या मोठ्यांच्या समोर माझ्यासारख्याचं बोलणं नाही महाराज. गुरुवारे भास्करगिरी बाबांची माझ्यावरती कृपा आहे, डॉक्टर महाराजांची माझ्यावरती कृपा आहे. आणि या परिसराने खूप कमी काळात माझ्यावर प्रेम केलं. किशोर महाराज 6 महिन्यात 53,000 किलोमीटरचा प्रवास केला. डोक्याच्या केसाला धक्का नाही. 30 दिवसात 92 कार्यक्रम झालेत. रोजचे 3 टप्प्यात आले 4 होते. 26-27 रनिंग वय आता चालू आहे रे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे सर्वांचे घ्यायचे. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. तुकोबा सांगतात, मला जर देवा तू संताची संगत दिली, तुझं गुणगान जर मी आवडीने गायलं आणि आयुष्यामध्ये तुझा विसर जर माझ्याकडून झालाच नाही, तर मी पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे. याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाने करा. तुका मनी गर्भवासी सुखी घालावे आमासी, घोडगाई न आवडी हिची माझी सर्वजोडी. सगळ्यांनी एकदा हात वरती करा. मोठ्या प्रेमाने आपल्याला भजन करायचं. एकदा मला टाळी वाजवून दाखवा. 1 2 1 2 शाबास. बारखुमाई जय जय बारखुमाय 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 बुढ़ो बारखुमाय 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 नरेश्वर माऊली दानराज माऊली नरेश्वर माऊली दानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरी बोली लीले पुरे बेडी वाकुडी उत्तरी काही उच्चारे लाधे कारमे म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी करा ज्ञानदेव
ज्ञानोबा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय। एक 5 मिनिटं कोणी उठू नका। उद्याच कार्यक्रमाची सर्व रूपरेषा श्री